हाँ 25% of available additional FSI area shall be made available by the housing society for beneficiaries under Pradhan Mantri Awas Yojana at government rate. त्याचं स्पष्टीकरण सांगतो तुम्हाला. एक सिंपल उदाहरणार्थ, जर एखाद्या हाऊसिंग सोसायटीचा ओरिजिनल FSI 1 आहे, ओके, आणि त्या सोसायटीने समजा त्यातला 0.75 युटिलाइज केला आणि 0.25 इज नाव बॅलन्स, तर त्या 0.25 FSIचा 25% एरिया क्षेत्र हे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधून ते सरकारच्या ठरलेल्या दराने दिलं पाहिजे. सिंपल लॉजिक आहे. अरे जा हां, हे काल वाचून दाखवलं. कसं आहे ना, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे ना, यांना हे काय कळत नाही. ॲक्च्युली हा त्यांनी जे क्रॉस टाकलाय ना, तिथे थोडेसे फसले, कळलं का? पण याचं अर्थ हाच आहे, कारण मी जवळजवळ 2 ते 3 आर्किटेक्ट बरोबर बोललो, त्यांना हे पाठवलं. ते बोलले ह्याचं डेफिनेशन हेच आहे. तुम्ही जे पैसे भरून जे घेता त्याच्यावर ते कसं म्हणू शकता? तुमचा ओरिजिनल FSI काय माहिती आहे का, हा जो क्लॉज आहे समजा कुठे लागतो, हा मी तुम्हाला एक वाचन दाखवतो. हा क्लॉज 3 कधी येतो? प्रोव्हिजन हा समजायला डिफिकल्ट आहे. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की प्रोव्हिजन 3 इज द फर्स्ट लाईन ऑफ सोसायटी ऑप्टिंग. आता समजा, आता जर आपण हे जे आहे गॅझेट नोटिफिकेशन जेव्हा वाचतो क्लॉज 3 विदाउट एनी प्रोव्हिजन, तर तो कसा म्हणतो की केस ऑफ रिडेव्हलपमेंट ऑफ लँड प्रोव्हाइडेड इन लीज ऑक्युपन्सी राईट्स ऑफ टू द कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲडिशनल FSI इज अवेलेबल. आता ॲडिशनल FSIचा इंटरप्रिटेशन काही होऊ शकतो. तुम्ही म्हणाल की माझी जी ओरिजिनल एरिया आहे किंवा मी वापरलेली एरिया आहे किंवा माझं 1 FSI वरती ॲडिशनल FSI मी जे घेतो आहे, हा जरा एक आर्किटेक्टचं म्हणणं हे, पण कलेक्टरच्या लेवलला ह्याचं इंटरप्रिटेशन काय होऊ शकेल? कलेक्टरला DCPR नाही समजत आणि खालच्या बाजूला जे लोक आहेत ते त्याचं इंटरप्रिटेशन हा होतं. बहुतेक सगळे आर्किटेक्ट हे म्हणतात की ॲडिशनल एरियामध्ये तुम्ही 0.6 घेतलं असेल आणि तुम्हाला 1 FSI असेल तर तो 0.40 वरती 0.10, मग ठीक आहे, सिम्पल आहे. पण जेव्हा ॲक्च्युली आपण हा जो क्लॉज आहे हा कलेक्टरकडे जेव्हा ॲप्लिकेशन टाकू तेव्हा ॲक्च्युली त्याचं इंटरप्रिटेशन काय करतात ते बघायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे, आपण पुढे वाचू त्याच्यामध्ये, पण कॉरिजेंडममुळे काय होतं आहे, कॉरिजेंडममध्ये हा चेंजेस आला आहे. त्यांनी काय म्हटलं आहे की कॉरिजेंडममध्ये काय म्हटलं आहे की इन पेज 3 प्रोव्हिजन नंबर 3 इन द फर्स्ट लाईन सोसायटी ऑप्टिंग फॉर सेल हा यायला पाहिजे. बिफोर द वर्ड्स शॅल बी इन्सर्टेड आफ्टर इन केस ऑफ. आता मी तेच परत वाचतो, तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये. नाही, इन केस ऑफ सेल्फ रिडेव्हलपमेंट, हे आधी काय होतं रिडेव्हलपमेंटसाठी होतं, आता ते काय म्हणतात इन केस ऑफ सेल्फ रिडेव्हलपमेंट. आता हा क्लॉज म्हटलं की सेल्फ रिडेव्हलपमेंटचा जो पहिला कंडिशन आहे 5%, त्याला हा कंडिशन लागतो की हा 25% द्यायचा आहे. त्याचा अर्थ असा होतो की जो 10% वाला जो क्लॉज आहे त्याला लागत नाही. नाही 10% जो नॉन सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये काय आहे की नॉन सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये काय होतं, समजा तुम्हाला सेल्फ रिडेव्हलपमेंट पण करायचं असेल तरी पण तुम्ही करू शकता 10%मध्ये. तुम्हाला बिल्डर डेव्हलपमेंट करायचं असेल तरी पण करू शकता. तुम्हाला करायचंच नसेल काही, नुसतं फ्री होल्ड करून ठेवायचं असेल तरी पण त्याच्यामध्ये तो यूज करू शकता, कारण तो नंतर क्लॅरिफाय केला आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला हा जो 10% आहे हे मी तर म्हणतो की सेल्फ डेव्हलपमेंट किती जण करणार, हे आपण जे डिस्कस करतो की 25% ॲडिशनल एरिया जो आहे तो तुम्ही युटिलाइज केलेला आहे त्याच्यावरती, त्या जो ॲक्च्युअल 1 FSI आहे त्याच्यावरती, हे जो ॲडिशनल तुम्ही नंतर रिडेव्हलपमेंटला गेला, हा जो इश्यू आहे तो फक्त सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या बाबतीतच येणार आहे. तो जो बिल्डर डेव्हलपमेंटच्या जेव्हा बाबतीत जर करणार असाल तो इश्यूच येणार आहे. तो दॅट इज द मेन थिंग. म्हणजे आपल्याला 10% तरी ॲटलिस्ट घेऊन, म्हणजे माझं असं म्हणणं होतं 15%चं आधीचं होतं त्याचं 10% झालं, सो यू गेट सम रिलीफ. म्हणजे आज तुमचं समजा 10 लाख घेत असेल तर तुमचं 6.5 लाखावरती
7 लाख असेल तर तुमचं 5 लाखावर किंवा 4.5 लाखावर येईल आणि तुम्हाला तो एक मोठा रिलीफ त्याच्यामध्ये मिळेल. तर हा एक त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला जर सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर मग हे जे क्लॉज आहे की 25% प्रधानमंत्री आवास योजना आहे की नाही, तर ॲक्च्युअली तिथे गेल्यावर कलेक्टर ऑफिसमध्ये काय इंटरप्रिटेशन केलं जातं हे बघायला लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअली जाऊन रेव्हेन्यू सेक्रेटरीला जाऊन भेटावं लागेल आणि विचारावं लागेल की त्यांचं काय म्हणणं. कारण आय डोंट थिंक जे UDDमध्ये जे अंडरस्टँडिंग आहे फॉर DCPR हा त्यांच्यामध्ये रेव्हेन्यूमध्ये तो अंडरस्टँडिंग आहे आणि खाली कलेक्टर लेवलला इंटरप्रिटेशन हे वेगळं केलं जातं. हा एक प्रॉब्लेम आहे. हे मी असं नाही म्हणत. पण तुम्हाला काय करायचं, तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट करायचं आहे का तुम्हाला फ्रीहोल्ड करायचं आहे. हा ना तर तुम्हाला 10% मध्ये तुम्ही करून घेऊ शकता. हा एक इश्यू आहे. याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सोसायटी डिसिजन वेदर टू गो फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट और डेव्हलपर अपॉइंटेड रिडेव्हलपमेंट इट इज सोसायटीज कॉल. Developer appointed DA model हाँ. and DM model. DM model is development manager model. Yes. Will that be considered as सेल्फ रिडेव्हलपमेंट. येस. त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, तुम्ही DA मॉडेलमध्ये गेला डेव्हलपर मॉडेलमध्ये तुम्हाला 2-3 प्रॉब्लेम्स आहेत. एक म्हणजे तुम्ही पूर्णच्या पूर्ण रेरा कंप्लायन्सेसला तुम्ही सब्जेक्ट केलं, बरोबर आहे. दुसरं म्हणजे 79A मध्ये तुम्ही जेव्हा डेव्हलपर सिलेक्ट करता तेव्हा काय असतं, तुम्ही 3-4 बिल्डरमधनं सिलेक्ट करता. इथं तुम्हाला एक कोणीतरी भेटतो त्याच्याकडनंच तुम्हाला घ्यायला पाहिजे. आणि माझं म्हणणं असं आहे की जर डेव्हलपर मॉडेल जर तुम्ही घेतला तर तो माणूस का तो रेरामध्ये येत नाही. प्रश्न असा आहे तो फंडिंग करतो आणि पूर्ण हे घेतो FSI पूर्ण सेलेबल पोर्शन घेतो, तर तो का येत नाही. पण आपण सेल्फ डेव्हलपमेंटला सुद्धा सोसायटीला रेरामध्ये यावंच लागतं. सोसायटीला यायला लागतं पण सोसायटीचं ऑब्लिगेशन सोसायटीचं डायरेक्ट कस्टमर बरोबर आहे. उद्या तो पळून गेला तर तुमचं ऑब्लिगेशन आहे ना. तेच तर आज काय होतं, तुम्ही 5% ते वाचवला ना. बेटर टू पे 10% अँड हॅव ए 79 मध्ये बिल्डर डेव्हलपमेंट करून म्हणजे तुम्ही टेंडर काढून हे करू शकता ना. इट इज बेटर टू पे 10%. दोन्ही मॉडेलला आहे. पहिल्या मॉडेल DM मॉडेल आणि डेव्हलपर मॉडेल मी 5% आणि 10% धरत नाही, तर ते 10% करून करतील. पण DM मॉडेलमध्ये एरिया पण जास्त मिळतो आणि कॉर्पस पण जास्त मिळतो. अशा कंडिशनमध्ये तो एक वेगळा गोष्ट आहे. हो शब्द सोसायटीचा प्रिफरन्स टू गो विथ द नाही, DM पण मॉडेल. DA मॉडेलमध्ये पण डेव्हलपर मॉडेलमध्ये काय जागा कमी, कॉर्पस कमी आणि रिस्क आहे किती. रिस्क आहे ते आहे. डेव्हलपर मॉडेलमध्ये तुम्हाला खूप जास्त मिळतच नाही बेसिकली. म्हणून म्हणलो की DM मॉडेलमध्ये आम्ही 10% भरून देखील DM मॉडेलमध्ये जाऊ शकतो. मी तेच म्हणतो तुम्हाला, मला तेच म्हणतो. असं उलट तुम्हाला त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं काय होतं तरी पण नाही, तो पण गेला. प्लस तुम्हाला जर करायचं असेल तर त्यामध्ये करू शकतो. पण DA मॉडेलमध्ये पण एवढं काही चांगलं मॉडेल असं नाही आहे. तुम्ही जर ॲक्च्युअली सेल्फ डेव्हलपमेंट करायचं असेल ना तर तुमच्या सोसायटीमध्ये कोणी आर्किटेक्ट असेल किंवा सिव्हिल इंजिनियर असेल ना तर त्याच्या थ्रू तुम्ही जर केलं ना तर ते व्यवस्थित आणि चांगलं आणि तुम्हाला एरियाज पण चांगले मिळतील. कारण इथे तुम्ही प्रॉफिट जवळजवळ सगळ्याचं सगळं त्या डेव्हलपरला दिलेला असतो. तो फक्त म्हणजे समजा तुम्हाला 35% मिळत असेल डेव्हलपर थ्रू, डेव्हलपर मॉडेलमध्ये तुम्हाला एक 5-10% जास्त मिळेल, जास्त मिळणार नाही. त्यामुळे आम्ही जे ॲसेस केलं आहे तो सर्वांचा 20% येतो आहे. कॉर्पसच्या दृष्टीने फरक बराच येतो. पण त्या आम्हाला वी डोंट वॉन्ट दॅट कॅरेट, वी वॉन्ट ॲश्युरन्स आणि रिस्क फ्री ॲज फार एज पॉसिबल. रिस्क फ्री इज नॉट स्मॉल पर्सन. आम्हाला मी ॲसेस केलं तेव्हा DA मॉडेल आणि EM मॉडेल आहे जवळजवळ सेम म्हणजे लीडर पण करून जाऊ शकतो. पण आमचे प्रोजेक्ट असे ब्रँडेड म्हणजे रेगा म्हणा किराण नंदानी म्हणा असे स्मॉल एरियाला येण्याची शक्यता कमी आहे. सो वी हॅव टू गो बाय द स्मॉल नॉट एक्झॅक्टली स्मॉल बट मिडियम. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही मोठ्या बिल्डरकडे जाऊच नाही. कारण त्यांचं वर्किंग स्टाईल एक तर वेगळं असतं, त्यांना मोठी एरिया पाहिजे असतात. दुसरं म्हणजे त्यांचे ओव्हरहेड्स पण खूप जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला जेव्हा देतात तेव्हा ते खूप दाबायचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनलेस यू हॅव व्हेरी म्हणजे खूप मोठी एरिया असेल तरच तुम्ही ते करण्याची गरज आहे. One more thing, I have given the situation which most of our societies are currently म्हणजे सगळ्यांनी 7 मार्चच्या पूर्वी ॲप्लिकेशन दिलेलं आहे. 7 मार्च नंतर 16 आणि 18 मार्चला आता नवीन सर्क्युलर आलं. तर त्या दृष्टीने मी एक क्वेश्चनरी रिक्वायरमेंट ते सर्वांकडे दिलं. इफ यू कॅन रीड दॅट आउट अँड देन आन्सर सो एव्हरीबडी विल बी क्लिअर अबाउट माय क्वेश्चन. सेठ की हिंदी में बात करो. 啊 हाँ, 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 हाँ,
पहले का जो नोटिफिकेशन था उसमें 15% का फ्री होल्ड का ये था, कंसेशन था, और उसका लास्ट डेट था 7 मार्च 2024, राइट। बहुत सारे सोसाइटी ने 7 मार्च तक अप्लाई किया है, राइट। 8 मार्च के बाद 60% हो जाता था, लेकिन आफ्टर 8 डेज ये 16 मार्च का नोटिफिकेशन गवर्नमेंट ने पब्लिश किया है। उसमें ये 5% और 10% का ये सब कंडीशन डाला है। अभी जो लोगों ने, जो सोसाइटीज़ ने अगर एप्लीकेशन बिफोर 7 मार्च दिया है तो उनको डोर ओपन है, दे कैन अप्लाई वंस अगेन। अगर ये नोटिफिकेशन जो आया है 10% का या 5% का, तो यू कैन अप्लाई, यू कैन पुट फ्रेश एप्लीकेशन बिफोर द कलेक्टर। चॉइस ऐसा नहीं है कि आपने 7 मार्च के पहले एप्लीकेशन किया है तो आपका ये डोर बंद हो गया, ऐसा नहीं है। और ये मैंने कंफर्म किया है परसों कलेक्टर ऑफिस से। अगर सोसाइटी को इसका फ़ायदा उठाना है तो सोसाइटी जरूर ये जो 16 मार्च का जो नोटिफिकेशन है उसके मुताबिक एप्लीकेशन कर सकती है, फ्रेश एप्लीकेशन, क्योंकि उसका जो लास्ट डेट है ना सर, वो एप्लीकेशन का लास्ट डेट है 30 सितंबर। उसके बाद फिर कलेक्टर का सब स्क्रूटिनी वगैरह होगा सब, और बाद में फिर सोसाइटी को खत भेजेंगे, लेटर भेजेंगे और वेरिफिकेशन ऑफ डॉक्यूमेंट, जैसा बहुत सारे सोसाइटीज़ को। हुआ क्या है, हमने जो एप्लीकेशन किया है सर ऊपर यहाँ पे बोलिए ना, वो किसी को सुनाई नहीं दे रहा है कि क्या एक बात छोटा है, छोटा नहीं ऐसा The issue is that whatever application we have made on before 7th of March, collector has already initiated action in terms of they have asked us to submit a self-assessment of the violations of the in the society, violations of the these agreement, and once self-assessment is done, they have also written to the CTS office, city survey office, that the inspector should come into that particular society and start doing the survey in the society and report the violations if any. Now, under these circumstances, do we have to cancel the 7th March application made before the 7th March so that this action starts cancelled, and we make a fresh application by which collector will initiate the fresh action. Second issue is, if we make application under the new scheme before 30th of September, when the action will be initiated by the collector, will we have to pay the premium if the assessment is not done by the collector before 30th of September, subject to that particular application whatever we submit? Will the new premium rate will be applicable to the society, which is going to be very dangerous. So that is my precise question to FMD and सर क्या है कि आपने जो एप्लीकेशन आया उसका मैं ज़रा एक बैकग्राउंड बताता हूँ। हम लोग ने बीच में एक लेटर दिया था, आपको सबको मालूम है, स्टैंडर्ड लेटर बनाया होगा, आपने देखा होगा ना लेटर में। उसमें क्या लिखा था कि आपका अगर विदाउट प्रिजुडिस टू योर राइट्स, ये भी लिखा था। फिर वी हैड सेड कि इफ द गवर्नमेंट कम्स आउट विद अ न्यू स्कीम, तो दैट वी हैड सेड बेसिकली। अभी ये एक्चुअली क्या होता है, आपको थोड़ा सा एक बैकग्राउंड बताता हूँ कि हाईकोर्ट में एक मैटर चला था जो लीज रेंट का, उसके बारे में आपको मालूम है? मालूम है क्या? नहीं मालूम है? बैंडस्टैंड। उसमें क्या हुआ था कि सर इन अगस्त देवर से बेसिकली द केस इज लाइक दिस, दे आर चैलेंज द लीज रेंटल इंक्रीज, दैट इज इन द केसेज इन 2014 से चालू है। तो हाईकोर्ट में मैटर ऐसा हुआ था कि दे सेड कि व्हाई डोंट यू मेक लैंड फ्री होल्ड, बराबर है, लैंड फ्री होल्ड करेंगे तो आपको 25% भरो और फ्री होल्ड करो। देन 48 लैंड्स का उन्होंने कैलकुलेशन करके अमाउंट दिया, तो कोर्ट साइड ये पॉसिबल नहीं है इतना पेमेंट करने के लिए 25% से। देन द रेवेन्यू मिनिस्टर उधर वही टाइम पे बताया कि 5% में आप कर सकते हैं, तो CM साहब भी बोले। तो देन हाईकोर्ट क्लैश फ्रंट हो जाएगा एंड सेड कि ये 5% में करो, ये सॉल्व हो जाएगा प्रॉब्लम। ये टाइम पास हो गया, 6 महीना हो गया, तो बेंच चेंज। अभी ये गवर्नमेंट सेड नो वी आर नॉट कमिंग आउट ए स्कीम, तो कोर्ट बोला ठीक है, विल प्रोसीड विद द हियरिंग विद दैट। इन द मीन वन व्हाट हैपेंड इज 21st of February they came out with a circular, internal circular, saying that जिसका एप्लीकेशन 7th of
मार्च तक अप्रूव हुआ है पेमेंट के लिए, और जिन्होंने पेमेंट किया है उनको ही अप्रूवल करने को मिलेगा। सो जो जिसने पैसा नहीं भरा है, जिसको लेटर आया और पैसा नहीं भरा है, तो उनको प्रॉब्लम, उनको वो तो पे कर सकता है। सवाल इसका था कि जिसने एप्लीकेशन किया है और उसको नहीं मिला है लेटर, उनका क्या? तो हाईकोर्ट बोला ये ठीक नहीं है, इट इज़ योर मिस्टेक, आपका प्रॉब्लम है कि आपने ये एप्लीकेशन प्रोसेस नहीं किया है। इसलिए आप अगर डिसाइड करो ये क्या करना है, नहीं तो आई एम गिविंग ए ऑर्डर, मतलब वो क्रॉस करने वाले थे। देन 1st of March द गवर्नमेंट केम बैक एंड सेड दे कैंसल्ड दिस लेटर, जो सर्कुलर इशू था ना। देन दे सेड कि 7th मार्च तक जो भी एप्लीकेशन आता है उसको सबको हम एप्लीकेशन कंसिडर करेंगे, 3 महीने में उसका प्रोसेसिंग करेंगे। तो आपको जो लेटर अभी आपने 7 मार्च को भर दिया, तो उन लोगों ने प्रोसेसिंग तो चालू किया है। सवाल उसका नहीं कि आपने 15% भी किया है करके, सवाल ये है कि बेसिकली नाउ यू हैव टू मेक ए मॉडिफाइड लेटर टू देम स्टेटिंग दैट ये मेरे को अभी ये नया स्कीम आया है, उसके अंडर मेरे को ये लेने का है। एंड से बेसिकली जो चेंजेस आए हैं इट इज़ ऑलवेज कंसिडर्ड ऑटोमेटिक, मतलब आपका प्रोसेस चालू किया मतलब क्या 15% से चालू हुआ, ऐसी बात नहीं है। यू आर गेटिंग इट इज़ द प्रोसेस दैट हैज स्टार्टेड। नाउ दे हैव सीइंग व्हाट आर द वायलेशंस ऑन योर लैंड, नाउ दे विल गो बैक एंड से कि देयर आर नो वायलेशंस, और जो भी वायलेशंस है दे विल रिपोर्ट। देन एट दैट लेवल दे विल डिसाइड कि अभी क्या रेट चालू है, वो रेट चालू है वो लेके वो आपको प्रोसेस करेंगे। एट दिस मोमेंट द परसेंटेज इज नॉट इम्पोर्टेंट। See, those society who already applied, they can make fresh application to the collector by taking advantage of this fresh notification. असं काय बाइंडिंग नाही आहे, कारण मी परवा तेही कन्फर्म केलं. We have to withdraw the existing application, या modify. मॉडिफाय करा तुम्ही, म्हणजे विड्रॉ होतं ना ते. आणि दुसरी गोष्ट काय, कलेक्टर ऑफिस तुम्हाला काय लगेच पैसे भरायला सांगणार नाही आहे. पहिले तुमचे पेपरची स्क्रुटिनी होणार आहे. व्हायलेशन्स असतील तर तुम्हाला ते क्लिअर करावं लागतील. विदाउट क्लिअरिंग द व्हायलेशन यू विल नॉट गेट क्लास 1 ऑर्डर. तुम्हाला हे व्हायलेशन्स फुलफिल करावे लागतील. HH1 ॲग्रीमेंट किंवा तुमची ग्रँट ऑर्डर आहे त्याच्यामध्ये ज्या कंडिशन्स कलेक्टर ऑफिसने द्यायला घातल्या आहेत, सो यू हॅव टू सॉर्ट आउट ऑल दिस व्हायलेशन्स फर्स्ट. ह्या प्रोसेसला वेळ लागेल सर. कुठले पेनल्टी? हां, म्हणजे समजा ट्रान्सफर रेग्युलरायझेशन ऑफ मेंबरशिप, समजा मेंबरशिप तुम्ही रेग्युलराईज नाही केली आहे, तर ते ज्या वर्षी तुम्ही ती ट्रान्सफर झाले त्या वर्षी जो आधार होता त्याप्रमाणे ते ट्रान्सफर चार्जेस भरून करता येईल. आमच्या सोसायटीने 32 ट्रान्सफर्स क्लिअर केले असेल. हां हां, तो एक इश्यू आहेच. पण तुमचं 20% आहे इश्यू. 2-3 व्हायलेशन्स घेतात. मेंबरशिप ट्रान्सफर आहे एक व्हायलेशन, तुम्ही होर्डिंग लावलं आहे, तुम्ही हे लावलं आहे, तो जेव्हा इन्स्पेक्शनवाला येतो ना तो सगळे डाटा येतो, तुमचं मेंबरशिप व्हायलेशन झालं आहे का, हे झालं आहे का, होर्डिंग वगैरे लागलं का बघतो आणि मग ते व्हायलेशन्स करतो. तुम्हाला ग्रँड जर रेसिडेन्शियल आहे अँड इफ यू आर गिवन फॉर कमर्शियल पर्पज दॅट इज ऑल्सो व्हायलेशन. नाही असं नाही, प्रत्येकाला पेनल्टी आहे, प्रत्येकाला तुमचं प्रिहोल्ड हे करण्याचं आहे. 20%चं पण आता मी परवा एक शुक्रवारी मी भेटलो होतो मागच्या ह्याने, तर ते मला मी विचारला प्रश्न की 20% लोकांमध्ये तुम्ही काय करता. कलेक्टर होते आणि RDC होते, तर ते म्हणाले त्यांना आम्ही क्लिअर करतो म्हणून सांगितलं. म्हणजे 20%चा पण आता हा इश्यू राहिलेला नाही. पण एक माझं एखादं कोणाचं तरी ॲप्लिकेशन जाऊ दे आणि त्याला जर रेजिस्टन्स आला तर आम्हाला सांगा, मग आम्ही ते तिकडे वरती हे करू शकतो. एकदा प्रिव्हेंट झालं नाही त्याच्या आधीच प्रश्न ना ही प्रोसेस. साहेब तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन करता त्यावेळेला कलेक्टर ऑफिस स्क्रुटिनी करतं की बाबा यांच्या कंडिशन्स काय आहेत. 20% फॉर SC/ST कोटा. हां, ऑफिशियली जर एक गोष्ट लक्षात घ्या, 30 सप्टेंबर इज द लास्ट डेट फॉर फिलिंग द फॉर्म. ते किती वेळ लावतात हा प्रश्न नहीं है. इट इज़ नॉट द क्वेश्चन कि उनका वो कितना 1 साल भी लगाएंगे, उसके पहले आप मेंबरशिप ट्रांसफर का ये कर लो ना, अप्रूवल कर लो ना सबका. मेन जो 20%चा जो इश्यू आहे ना
एक काम करूया का आपण, कारण हा इश्यू थोडा क्रिटिकल आहे. हां, आणि तो कॉमन आहे माझ्या मते. सो वी हॅव टू चेक विथ द हायर ऑथॉरिटीज, नॉट नीचे का बाबू लोक, की त्यांचं ते वेगळं गणित असतं. सो हायर ऑथॉरिटी लाईक कलेक्टर म्हणा किंवा मंत्रालय वगैरे तिथे जाऊन आपण त्याला क्लॅरिटी आणली तर बरोबर. तुम्ही ॲप्लिकेशन टाका आणि common violations which are happening in the society and get a clarification what kind of a penalties Telangana are likely to charge. If that clarification comes in, हम लोग ने वो बताया है क्या क्या वायलेशन होता है, कि अभी क्या क्या वायलेशन होता है वो हम लोग ने बताया है. एक तो आपका से मेंबरशिप ट्रांसफ़र आपने विदाउट परमिशन किया तो वो एक वायलेशन हो गया. उसके लिए पेनल्टी लगता है 3% एट द टाइम ऑफ द एग्रीमेंट. वो RR रेट लेंगे, उसका 3% है. दूसरा आपका ओरिजिनल मेंबरशिप अप्रूव नहीं हुआ तो दूसरा एक GR है 22 का GR है, उसके हिसाब से 10.5% लगा के वो लोग क्लियर करेंगे. मेरे हिसाब से वो जो 20% का भी जो मैटर है ना वो इसमें से वो क्लियर कर रहे हैं, ऐसा मेरा मानना है. बिकॉज वन मैटर हैज़ बीन क्लियर, आई नो दैट, बट आई डोंट, मेरे पास वो उसका ऑर्डर नहीं है, तो मेरे को वो ऑर्डर मिलना है. आई ट्राई टू गेट दैट. वो 20% कोटा में ही उन्होंने पहले रिजेक्ट किया था. ये जो अपना पहले की निधि चौधरी थी ना, उसने रिजेक्ट किया था, बट बाद में उन लोग ने उसमें वे आउट निकाल के उसका अप्रूव कर दिया. और मंत्रालय की वो लेडी थी, तो दे हैव टेकन आउट वन सोल्यूशन इन दैट. तो वी वांट समबडी टू अप्लाई एंड लेट अस फॉलो विद दैट एंड सी एट द कलेक्टर लेवल हाउ इट कैन बी सॉल्व. मतलब अपने को वो जो करेंगे ना तभी वो प्रोसेस में हम लोग को इन्वॉल्व करेंगे. ये 3 वायलेशन मेंबरशिप का है. इसके अलावा आपने वायलेशन क्या हो सकते हैं, आप होर्डिंग लगाए हैं विदाउट परमिशन ऑफ कलेक्टर, आपने मोबाइल टावर लगाया है विदाउट होर्डिंग ऑफ कलेक्टर, आपने कुछ ये किया है कमर्शियल किया है विदाउट परमिशन ऑफ कलेक्टर, BMC वायलेशंस किया है. ये सब वायलेशंस है. मतलब हम लोग ने काफ़ी बार इसके वीडियोज़ निकाले हैं और बार बार हम बताते भी हैं. That is not actually, नहीं violation म्हणजे you have to inform the collector. You don't have need to take permission, but you have to inform. 0.25 fee is there. 0.25% fee is there. So, no, rent is not a violation because now there is a GR stating that all leave and licenses are exempt from and do not require permission. they have mentioned it in the circular which has come out. मैं बीच में लेके इसको बीच में ले जाता हूँ. They are asking, but you have to give the GR to them. Say what is happening is rent and leave and license are 2 different things. Rent is basically a transfer of property. Under the Rent Control Act, the person can transfer the flat. It's a transferable thing. So they have said it went to the High Court also, and then High Court said that it is a leave and license. So they are not, collector is not required to take permission and make a payment to that. After that they have issued a GR saying all leave and licenses will not require any payment or permission. So if there is anything like that, you forward, I will forward it in the group. Always send it to the, whenever they ask or come to that, you make that application with that GR saying that we are not in red case. Yeah. सर ये 22 फरवरी 2022 का जो GR है ना, उसमें उन्होंने एक कंसेशन दिया है सोसाइटी को जो अप्रूव्ड मेंबर नहीं है सोसाइटी का. समझो सोसाइटी का 1964 में 100 मेंबर्स जो अप्रूव्ड है, लेकिन सोसाइटी ने उसमें से कुछ बाहर के ले लिए जो अप्रूव्ड मेंबर नहीं थे, तो वो 10.5% का पेनल्टी भर के आपको वो ट्रांसफ़र रेगुलराइज कर सकते हो. वो एक प्रोविज़न है. तो ये जो 20% का जो इशू है ना, वो इसको हम लिंक करके ट्राई कर सकते हैं. इसके लिए जैसा साहब ने बोला कि 1-2-3 एप्लीकेशन अगर जाएंगे कलेक्टर ऑफिस में तो वी विल सी द रिपरकेशन, वहाँ से उनका क्या रिस्पॉन्स आता है वो बहुत इम्पोर्टेंट है. और दूसरी बात आपने जो लिखा है कि कुछ सोसाइटीज़ को इंस्पेक्शन ऑफ डॉक्यूमेंट और इंस्पेक्शन ऑफ लैंड का लेटर आया है,
So we discussed earlier also, you have already sent letter to them. So you have to buy the time. Tell the authority कि we have to take the decision in our managing committee meeting because since this is a major decision. So we will let you know for inspection. असं करून आपण ते we buy the time. असं नाही की ते आले लगेच आणि त्यांना इन्स्पेक्शन करायला द्या. No. Because housing society run by bylaws, cooperative laws, not by revenue laws. Just to add to when I went to collector office for the collector office, will you speak on the mic so others will the question will not, same question will not repeat, right? कलेक्टर ऑफिस में मैं जब गया था ये फॉर सेम क्लैरिफिकेशन, तो कलेक्टर ऑफिस रिस्पॉन्डेड कि विल दे हैव रिटर्न टू यू फॉर इंस्पेक्शन, get it done because in any case you have to get it done. Yeah. It is still applicable for your 15% Yes. or 10%. Yes. So in any case you get it done. What is the problem? Correct. So you don't have to buy much time here, but you can still write to them whenever you want to. Third week of April is okay. By the time तुमचं documentation होईल व्यवस्थित आणखी, नाही का? Yes. It is true कि whether you apply now or before you apply or after, the inspection of document will be there. That every society has to fulfill. One more thing I want to add. When they do the inspection, they are looking at mostly the external violations. मतलब आपका जो मैंने बताया ना होर्डिंग वगैरह BMC violation. They are telling you to give what the membership violations are. मतलब membership transfer. But the processing is done at the collector level. So you have to declare to them कि ये violations है. But the processing जो ये करना है उसका जो violations clear करना है that is at the collector level. So this report, inspection report, let it go with violation of membership transfer. It doesn't matter. Because at the collector level it has to be sorted out, and there you have to sort out all the membership violation cases. जैसा कि अभी मैं मेरा सोसाइटी का एग्जांपल देता हूँ, ज़्यादा दूर जाने की जरूरत नहीं है. हमारे यहाँ भी बहुत सारा वायलेशन हुआ है. अभी तहसीलदार 1.5 महीना पहले आया था सोसाइटी में. हम लोग ऑलरेडी अप्लाई किया इन नवंबर. सो इंस्पेक्शन इज डन. इसमें उन्होंने पॉइंट नोट किया है, होर्डिंग स्ट्रक्चर पड़ा है जो बुरी हालत में है, वहाँ पे अभी होर्डिंग नहीं, लेकिन ही नोटेड, ही टुक द फोटोग्राफ ऑफ दैट. प्लस हमारे सोसाइटी में एक इस्त्री वाला है, एक टपरी इस्त्री वाले, ही हैज टेकन द नोट ऑफ दैट कि तुम्ही रेंट घेता का, तो बोलो नो वी आर नॉट टेकिंग रेंट, दिस फैसिलिटी इज गिवन फॉर आवर सोसाइटी मेंबर्स ओनली. ये जो धोबी है वो सोसाइटी मेंबर्स को कपड़ा इस्त्री करके देता है, तो हम उससे रेंट नहीं लेते. तो ये सब बताना पड़ता है. बाद में एक ग्रोसरी स्टोर है, वो बोलने के लिए ग्रोसरी स्टोर है, वो 30 साल से बंद है, लेकिन वो टपरी ऐसे पड़ा है. और वो ये सब मैटर हमारे लिटिगेशन में है. ये सब मैटर स्मॉल कॉज कोर्ट में पेंडिंग मैटर है ये सब. तो ये सब कलेक्टर ऑफिस के लोगों ने, तहसीलदार के लोगों ने ये सब नोटिंग किया है. मेंबरशिप का इशू है. बाद में कंस्ट्रक्शन एक्टिविटी अगर आपने 2 साल में पूरा नहीं किया होगा तो उसको भी एक पेनल्टी है. तो ये सब वायलेशन है छोटा मोटा. और जो आपका है आफ्टर 1983 जो लैंड अलॉटमेंट हुआ है हाउसिंग सोसाइटी को, उसमें वो 20% का SC/ST कोटा का वो एक मेजर वायलेशन है, और वो उसको अपने को सॉर्ट आउट करना पड़ेगा एट मंत्रालय लेवल, क्योंकि वो मैक्सिमम लोगों को ये प्रॉब्लम हो सकता है उसके लिए. अजून नाही झालेलं. नाही मी ते विचारलं, आम्ही गेलो होतो ना परवा, तेव्हा विचारलं ना. मॅक्सिमम सोसायटी वायलेटेड, मॅक्सिमम सोसायटी. So that is the problem, but we have to anyway we have to sort out this issue. म्हणजे तो ते वायलेशन झाले, ओके, ॲटलिस्ट पेनल्टी लेके रेग्युलराइज करू. हां, या even after that, if you are violated, मतलब our quota has been reduced. Instead of 20%, now it is now 50% has been approved by collector. 100% has been approved by the collector. it is approved. Yes. Then you have got a bright chance ना. Still we have that deficit of 20% is there, but approved is 100%. के लिए आएगा एक लेटर,
व्हाट आर द डॉक्यूमेंट्स, क्या डॉक्यूमेंट्स आपको तैयार रखना है। एक मेरे सोसाइटी बागी वाली सोसाइटी में अभी ऑर्डर आई है, मैं पढ़ के बताता हूँ। वील गो बाय वन। आई थिंक सबके सवाल इसमें आ जाएंगे कि क्या क्या डॉक्यूमेंट्स अपने को इनिशियली रेडी रखने हैं, करेक्ट। तो वन बाय वन विल गो, देन सलीम जी एंड एक्सपर्ट्स दे में आई थिंक यू हैव फुल लेट अस टेल यू दैट थिंग। सातबारा बिल्कुल बढ़ गए एक जाऊया। आता आमच्या मराठी और हिंदी मिक्स मी सांगतो तुम्हाला। आमच्या पत्रकार नगर जे आहे कलानगरच्या इथे, त्यांना आता ऑर्डर अशी आली आहे की तलाठी तुमच्याकडे येईल, खालील कागदपत्रे तयार ठेवा। ओके, पहिलं सातबारा मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड। म्हणजे आपण आता इथे या स्टेजवर या हाऊसमध्ये सातबारा मिळकत पत्र म्हणजे काय, तर साहेबांनी सांगितलं प्रॉपर्टी कार्ड म्हणजे तुमच्याकडे मराठीत आलेलं सर्क्युलर, तुम्ही बाजूच्याला विचारणार त्याला मराठी नीट येतं रे, त्याला विचार हे म्हणजे काय। सो लेट अस क्लिअर हियर। ओके, शासनाचे जमीन प्रदान आदेश, हो हां, शासनाचे जमीन प्रदान आदेश यानी क्या, अलॉटमेंट ऑफ लैंड। तो आपके दफ्तर में ये अलॉटमेंट ऑफ लैंड है कि नहीं वो जरा चेक कर लो। हाँ बरोबर। माननीय जिल्हाधिकारी यांचेकडील आदेश, ऑर्डर, एनी डाऊट यू हैव। ओके, कब्जे हक्काची रक्कम भरलेली पावती, एनी डाऊट यू हैव। हाँ, कब्जे हक्क, ऑक्युपन्सी, जर तुमची लँड ऑक्युपन्सीमध्ये असेल तर ऑक्युपन्सीचे पेमेंट जेव्हा भरलेले असेल त्याची पावती तुमच्याकडे पाहिजे, बरोबर राजेंद्रजी। येस, तुमच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये जरी मुंबई 2005 मध्ये पाणी भरलेलं असेल तरी ती पावती तुमच्याकडे पाहिजे, कळलं। कलेक्टरला त्याचं काही घेणं देणं नाही, साहेब पाण्यात गेलं नाही, यू हॅव टू हॅव दॅट पावती। ताबा पावती, possession receipt, you should have possession पावती in your office। then शासन मान्य मूल सभासदांची यादी, ये बहुत इम्पॉर्टंट, गव्हर्नमेंट अप्रूव्ड लिस्ट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट। आता आमच्या साहित्य सहवासमध्ये काय झालं सांगतो। आमच्या हमारे साहित्य सहवास में क्या हुआ मैं बताता हूँ कि आचार्य अत्रे जी ने सोसाइटी स्थापन की यशवंतराव चौहान जी के टेबल के बैठ के ऊपर। उसके लिस्ट में आचार्य अत्रे, अनंत कानेकर, पुल देशपांडे, जितने भी साहित्यिक थे उन्होंने लिस्ट पर सबमिट कर दी। कलेक्टर के पास वो लिस्ट है, बाद में वो ट्रांसफर होते गए। अभी इसमें से हमारे पास ना आचार्य अत्रे रहे ना पुल देशपांडे है, वो ट्रांसफर होते गए। तो वो जो ओरिजिनल लिस्ट है उसके बाद में वो ट्रांसफर होते गए, वो ओरिजिनल लिस्ट आपके पास होनी जरूरी है और उसकी जो लिंक है वो आपके रजिस्टर में होना जरूरी है, नो डाउट। देन शासन मान्य मूळ धारकाचे, हाँ, आज रोजी वास्तव्यास असलेल्या सभासदांची यादी, यानी आज ये फ्लैट पहले किसका था 60 साली, उसके बाद में 70 में कौन आया, 80 में कौन आया, टुडे कौन, आज कौन है, वो आपके पास लिस्ट होनी चाहिए विथ अप्रूवल। सदनिका भाड्याने देण्यापूर्वी शासनाची पूर्व परवानगी घेतली आहे किंवा कसे, घेतली असल्यास परवानगीचे आदेश, यानी भाड़े देते वक्त एनी डाउट आपको तो गेला, करेक्ट। बट इसमें ना आपके पास अप टू डेट इंफॉर्मेशन होगी तो, नहीं तो आपकी फाइल एक हफ्ता ऐसी ही रहेगी। इसमें मैंने क्लैरिफिकेशन दिया आपको कि रेंटल जो है वी आर नॉट गिविंग इट ऑन रेंट, इट इज लीव एंड लाइसेंस। हर चीज़ को वो जो, क्योंकि वो जो आता है तलाटी या तहसीलदार उसको GR नहीं मालूम पड़ता है। इन द ग्रुप आई विल शेयर इट एंड टुमारो व्हेन यू गिव दैट एप्लीकेशन आप वो उसको अटैच करके वो दे दीजिए। इसका मतलब है सलीम जी क्या कह रहे हैं कि आप अपना फेडरेशन हमेशा आप लोगों को अपडेट करते जाता है GR डाल के, यू हैव टू रीड दैट, आपको पढ़ना चाहिए। यस, तो वो तलाटी भी समझ जाएगा कि ये अपडेट है, लोग बुद्धू नहीं है,
करेक्ट। देन IOD, OC एंड CC ये अपने पास होता ही है। जब आपने बिल्डर के पास से पूरे दस्तावेज लिया है, उसमें सब हैंडओवर किया होगा आपके पास, तो आपके सोसाइटी में होना जरूरी है। नहीं होगा तो अभी से ढूंढना चालू करो। इसमें वो आपको IOD CC का प्रॉब्लम बहुत जन के पास हो कि IOD CC नहीं है, OC नहीं है, अभी क्या करेंगे? तो पहले एक ये था कि आपको पास OC होना चाहिए तो ही कंप्लीशन कलेक्टर समझता था। अभी न्यू मॉडिफिकेशन आया है उसमें कि आपके पास वाटर का बिल आता है या प्रॉपर्टी टैक्स आता है, तो उसका जो उसमें डेट लिखा होता है कि कब से ये चालू हुआ है, तो दैट विल बी टेकन एज द डेट ऑफ कंप्लीशन। तो यू हैव टू टेक दैट एंड गिव इट टू देम इफ यू डोंट हैव OC। उसमें ये भी है कि उसके बेसिस पे पेनल्टी लगती है। मान लो आपने OC अब तक नहीं मिला है तो आपको अब तक पेनल्टी लगेगा, विच इज़ नॉट द केस। व्हेन यू गिव दिस थिंग ऑटोमेटिकली वो डेट तक का ही पेनल्टी आपको लगेगा। I treat this session as an education seminar. Will you agree with me? Yes, this is an education seminar, and this type of session Salil ji will conduct in every society, professional way. Now, संस्थेने पुनर्विकास करण्याबाबत विकासकाशी विकास करारनामा व मुद्रांक शुल्क भरल्याची पावती. नॉट एप्लीकेबल. Now this is not applicable क्योंकि हमने अभी तक डेवलपर करेक्ट. Now not applicable. मागासवर्गीय कोटा व अंध अपंग सभासदांचा कोटा पूर्ण असल्यास सदनिका क्रमांकासहित यादी. तुम्ही जरा आय थिंक ही हॅज एक्सप्लेन यू प्रॉपरली करेक्ट. आपल्या संस्थेतील किती सदनिका वित्तीय संस्था यांच्याकडे तारण लिलाव करिता ठेवण्यात आले आहे. मॉर्गेज सदनिका क्रमांकासहित यादी देने, यानी आपका ये फ्लैट कहाँ मॉर्गेज है उसका यादी आपको देना जरूरी है. डिटेल्स ऑफ मॉर्गेज. येस. देन संस्थेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट व संस्थेच्या इमारतीचे बांधकामाची सद्यस्थिती दर्शवणारे कलर फोटो सादर करावे. मेरा बिल्डिंग डायलैपिडेटेड कंडीशन में है या नहीं है, स्ट्रक्चरल ऑडिटर ने ऑडिट किया है, जनरल बॉडी में रखा है, वो जो दस्तावेज है वो आपके पास होना जरूरी है, उसके फोटो भी. देन एक मिनट, ऐसा एज पर बायलॉ जो बिल्डिंग 30 साल के ऊपर पुरानी हुई है वो हर सोसाइटी को आफ्टर एवरी 3 इयर्स स्ट्रक्चरल ऑडिट करना ही है. इट इज़ मैंडेटरी. तो ये अगर किसी ने नहीं किया है तो अभी ये प्रोसेस चालू कीजिए, क्योंकि ये आपको डॉक्यूमेंट्स कलेक्टर ऑफिस में प्रोड्यूस करना पड़ेगा, उस टाइम में आपको बताना पड़ेगा. नहीं, स्ट्रक्चरल ऑडिट तो करना ही है ना आपको. स्ट्रक्चरल ऑडिट रीडेवलपमेंट के पहले आपको स्ट्रक्चरल ऑडिट करना जरूरी है. आफ्टर एवरी 3 इयर्स यू हैव टू डू योर स्ट्रक्चरल ऑडिट. आपने पेंटिंग किया मतलब बिल्डिंग का कंडीशन इम्प्रूव होता है ऐसा नहीं है. रंगारंगोटी नहीं, क्योंकि उसमें स्ट्रेस नहीं वैसा जब आप ऑडिट करते हो सर, आप जब ऑडिट करते हो तो वो स्ट्रेस टेस्ट वगैरह सब करते हैं, उससे मालूम पड़ता है कि वो स्ट्रक्चर का क्या क्वालिटी है. Yes, that can be in process. Yeah, it can be valid business. TDR 15% वाणिज्य वापर यानी कमर्शियल पुनर्विकास वापरात बदल फंजिबल FHI याबाबत परवानगी घेतली असल्यास अधिमूल्याची रक्कम भरलेली पावती. नॉट ॲप्लिकेबल. करेक्ट. देन 19 वाणिज्य गाळ्याचे मूल सभासद व विक्री झाल्यानंतरचे यानी वो कमर्शियल आपने बेचा होगा. तो कोणाला प्रश्न विचारायचा है? एनीवन हैव कोई सवाल है तो यहाँ से ब्लैंक होके मत जाना. साधारण मेंबर हो या कमिटी मेंबर हो, डोंट बी ब्लैंक. इट इज एवरीबॉडीज मैटर. मेरा घर है, मेरे को पूरा जानकारी होना जरूरी है, कमिटी हूँ या नहीं हूँ. यस, पूछो आप ये One problem which we face is when you talk about property card. Now we are in model town. We don't have a separate property card. It is listed in that particular list of societies in the model town. Which are the societies? And
that is treated as a property card. Is that okay, or a property card has to be separate? That means the subdivision has to be done. Then the subdivision No, issues. what Satbara Uttara said. So the thing is that you have got a plot number in your subdivision. प्लॉट नंबर में प्लॉट नंबर रहेगा ना आपका Yeah, है. तो प्लॉट नंबर यू कैन आस्क फॉर द प्लॉट नंबर, टेल देम दैट दिस इज माय प्लॉट नंबर एंड यू कैन देन गो फॉर द प्रीहोल्ड सेइंग दैट दिस प्लॉट नंबर वी वांट टू मेक इट प्रीहोल्ड बेसिकली. This is one side. Secondly, see, when you allotted the flat, obviously you have followed all those 20% requirement. Subsequently, there are issues when probably people are transferred, but that is not it doesn't come under that category. Right. So the problem here is what happens. Sorry. See, suppose the husband is belonging to the scheduled caste, Okay. but the wife doesn't belong. Will that be treated as a SC category or not? Is again another issue that is central. Depends on whose name the flat is. Whose name? Whose name the flat is? Whose name the flat is? Yes. From SC quota, right? Yeah. That's Yeah. No, but what he's saying is, if the wife is not a SC But she married. and the flat is in the name of Married to that is That's in right, she's wife married. or husband. That is in whose name? Husband or wife? is in wife's name. Wife's name. No, the point is, the ones you are married to a particular SC category, then you will be treated as SC category, na? That is. That he has to take the lead. We can't answer from here. Yeah, You have to see the I'm just giving you an law. example. I don't think we can answer that. I'm just giving an Yeah, example. you have to go to the proper law. That is It's a theoretical question. Yeah. It's a practical. It's a practical. But when you are giving the 20% quota, at that time whether you were with the 20% quota or not. So when the land was granted, the Yeah. collector approved it. Yeah. When the land was granted and the collector approved it, was she in that 20% thing or not? Because Yeah, she is a original member. She is a say she may be in the open category and not in the 20% quota. Because So it is irrelevant whether she married to ST or SC. The flat belongs to the open category. So the The flat. point is, father and son both are having flats. The son is directly coming under SC category because the Now father. it is considered an open category. Yes. That's it. Correct. Now going further, then आतापर्यंतचा अकृषी कर एनी टॅक्स शासनास भरणा केल्याची पावती. दॅट इज वेअर एनी टॅक्स. सो दॅट इज क्लिअर. आय डोंट वॉन्ट लास्ट पर्सन टू बी ब्लँक. येस. Latest receipt. If we have paid the NA tax after the stability, do we get a refund? That question you have to ask them, not me or not Sanilji. Not our. ओके. संस्थेच्या इमारतीचे पुनर्विकासाबाबत संस्थेने केलेल्या ठरावाची प्रत. सो इट इज अंडर प्रोसेस. You have to pass this resolution in the general body. ओके. Very specific, because you are going to change the tenure of your land from class 2 to class 1. So this is must, not in the managing committee meeting. It should Right. be in the general body meeting. देन नेक्स्ट, संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने शासनाने प्रचलित धोरणानुसार संस्थेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नेमणूक केली आहे किंवा कसे. Appointment of PMC. पीएमसी किया है कि नहीं. दॅट इज अवर. If Yes, you that is have not decided to go for redevelopment, Correct. so under section 79A, whether you have appointed PMC for that purpose or not, this is the question. You have to say no. Yes, so you have to say no. It's too premature to answer, so no. Okay. Even if we have appointed, we have to say no. हे या नॉट ॲप्लिकेबल. आता द्यायची गरज नाही ना. Correct. नंतर देऊ शकता बाद ना. में दे सकता है. See, these people who are coming to you for survey, the तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्याचे असिस्टंट, तुमच्याकडे आता रिडेवलपमेंट की प्रोसेस चालू है क्या नहीं, बराबर है. वो आया है, उसको इंफॉर्मेशन दे दो. जो नहीं है ए नहीं, नॉट एप्लीकेबल. जो नहीं है नो, जो है वो लेके जाओ. करेक्ट. नाउ माननीय जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांचे पत्रात नमूद केल्याप्रमाणे इतर सर्व कागदपत्रे. अभी ये जो है इतर सर्व कागदपत्रे मीन्स जो वो मांगेगा ना वो आपको देना पड़ेगा. दैट इज Yes. ये ओपन. यानी अगर मेरे को 1:30 बज गया है, वो मांगते गया तो समझ जाने का उसको भूख लगा है, शॉर्टेज में लेके जाओ.
ओके. सदर इमारतीचे व नमुना 18 फलकाचे सत्यस्थितीचे रंगीत फोटो. आता हा 18 फलक काय आहे? ते बाहेर लावतात ना ते. हा, ब्लॅक अँड व्हाईट बोर्ड जो लावलेला आहे हा. तो. ओके. त्याचे कलर फोटो याने संगीतरावने आपल्याला आम्ही दिलेच ते. करेक्ट. हाँ, We have given that photo. जब भी हमको मालूम पड़ा कि ये जमीन कलेक्टर की है, जब ये अपने को आदेश आया कि बाहर एक बोर्ड लगाओ, कितने सभासद है, कितना एरिया है, तभी मालूम पड़ा कि अरे अच्छा, हम लोग यहाँ रहते ही नहीं है, हम लोग भाड़ोत्री है. तभी तक हम लोग कलानगर वाले भी बोल रहे थे कि हम मालिक हैं, लेकिन ऐसा नहीं है, हम भाड़ोत्री है यहाँ पर. ओके. ये जब इंस्पेक्शन आता है ना तब उसके सामने वो दिखना चाहिए, वो दिखना चाहिए वो टाइम में. तो आपने किधर कचरे में डाला होगा ना तो वापस लगाओ और दिखाओ. पहले तो वो लोग वही देखते. या दिस इज कॉमन फॉर्मेट. दिस इज वेरी ओल्ड फॉर्मेट. नाउ ये सब आपको सोसाइटी के लेटर हेड पे आपको कलेक्टर के पास देना है. करेक्ट. फिर वहाँ से आपको रिक्वायरमेंट का कागज आएगा कि सर ने जैसा बोला वायोलेशन आपने ये वायोलेट किया है, ये किया है, क्योंकि उनके फाइल में भी वो रिकॉर्ड होगा कि मिस्टर पारदे को आपने फ्लैट बेचा लेकिन मेरी परमिशन नहीं दी, तो 300 रुपया पर ये भरो. वो आएगा आपके पास. तो यू हैव टू फुलफिल दैट, गेट द क्लियरेंस फ्रॉम दिस थिंग एंड देन यू स्टार्ट योर वॉट एवर द प्रोसेस योर. देखिए, एक बहुत इम्पोर्टेंट बात यह है कि अगर कोई सोसाइटी के पास ऐसा लगता है उन्हें कि डॉक्यूमेंट्स नहीं है अवेलेबल, तो वो आरटीआई के मार्फत ये डॉक्यूमेंट ले सकते हैं, क्योंकि कलेक्टर ऑफिस में हर सोसाइटी के अलग अलग फाइल है. तो आप उधर इंस्पेक्शन ऑफ डॉक्यूमेंट्स के लिए अर्जी कर सकते हैं. आप जो चाहिए वो लिख लीजिए और वो डॉक्यूमेंट्स मांग सकते हैं. तो कलेक्टर आपके पास आने के पहले, यानी तहसीलदार आपके पास आने के पहले अगर आपके पास डॉक्यूमेंट सब रेडी हो गए, जैसा अभी मंगल गीता कर रही है, कल और किसने किया था कल, अच्छा सेम, तो बहुत सारे सोसाइटी अभी कर रही है. तो आप आरटीआई थ्रू ये सब जो मेरा रिकमेंडेशन है कि आप सबके सब डॉक्यूमेंट आरटीआई करके ले लो, सबके सब डॉक्यूमेंट, क्योंकि उसमें आपको काबा पावती ये सब डॉक्यूमेंटेशन है, सब मिलेगा. जो वो मांग रहे हैं ना वो उनके पास रहता है कलेक्टर के पास में, फिर भी वो मांगते रहते हैं. तो आप वो सब लेके, मतलब हम लोग के पास भी काफ़ी डॉक्यूमेंट नहीं थे तो कलेक्टर से लिया और हम लोग ने उनको वापस दे दिया. मतलब ये दूसरा ऑफिस रहता है, इनके पास डॉक्यूमेंट नहीं, वो रहता नहीं, तो आपने से लेते हैं तो पहले आरटीआई करके रेडी रखवा. जैसा अभी परसों दिगे साहब और मनीष आए थे मेरे साथ, हम वो ग्रुप क्लर्क को मिले और उसको बोला कि ऐसा ऐसा, उन्होंने बोला एक आरटीआई का एक एप्लीकेशन कर दो, मैं उनके हाथ में फाइल दे दूंगा, वो उनको जो जो चाहिए वो लिख लेंगे, हम दे देंगे डॉक्यूमेंट्स. तो इतना सिंपल बात है. अगर आपको पूरा ये सब डॉक्यूमेंट मांगना है, उनको बोलना मेरे पास कुछ भी नहीं है, तो आप एचएच एग्रीमेंट से लेके लैंड ग्रांट तक लेके पजेशन रिसिप्ट से लेके सब मांग सकते हो. अगर समझो ये करते समय तुमको ऐसा महसूस हुआ कि कलेक्टर ऑफिस में भी अगर रिसिप्ट नहीं है वो पजेशन की, तो हाउ दे कैन एक्सपेक्ट कि सोसाइटी के पास भी होगी. अगर मेन कलेक्टर ऑफिस के पास ही नहीं है तो सोसाइटी के पास कैसे हो सकती है. तो ये सब इशू सर बहुत डिप्लोमेटिकली टैकल करना है, क्योंकि उनका इंटेंशन जब आपके पास आते हैं तो अलग इंटेंशन रहता है. क्योंकि ये जो तहसीलदार के जो लोग हैं वो कलेक्टर ऑफिस से कनेक्टेड नहीं रहते डायरेक्ट, वो एक अलग सेक्शन है. तो कलेक्टर उनको ऑर्डर पास करता है की तुम्ही या सोसायटीमध्ये जा, यांचा आम्हाला आपल्याला अर्ज मिळाला आहे तर इन्स्पेक्शन करा आणि लँडचे इन्स्पेक्शन करा. जसं आप तुम्हाला हे जे आलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही कार्यवाही करा. Now, most important, foremost, individual flat owners committee has to see that हर फ्लैट का टाइटल क्लियर होना जरूरी है. अपील टू दैट मेंबर कि जो भी फैमिली डिस्प्यूट्स है वो रिजॉल्व करो बाय कोर्ट ऑफ लॉ म्यूचुअल से, लेकिन टाइटल क्लियर करो. जब तक आपका हर फ्लैट का टाइटल क्लियर नहीं होगा तब तक आप ये जो इंटरनल डिस्प्यूट्स है ये आपको सताते रहेंगे, आगे जाने नहीं देंगे. सो यू हैव टू रिजॉल्व, बिकॉज हमारे यहाँ पर सोसाइटी उसी वजह से अटक गई है. देन ये जो प्रोसेस आप कर रहे हो इसमें काफ़ी कठिनाई आ सकती है, तो अपील
इमोशनल अपील करो या कुछ भी अपील करो, हर मेंबर के पास घर पे जाओ, दोनों भाइयों को बिठाओ एक साथ, रिजॉल्व द मैटर, ट्राई टू रिजॉल्व द मैटर बिकॉज वी हैव टू ग्रो। बोलो ना सर, आइए। We have a case wherein a flat has been sold 3 years back. Now the person who has taken, hello, हाँ, ये आदमी ने जो फ्लैट परचेज किया है उसने अपने नाम पे ये ट्रांसफ़र करके नहीं लिया है, और सोसाइटी में भी ओरिजिनल जो जिसने ये लिया था उसके नाम पे फ्लैट है, कलेक्टर के बुक्स में भी वही नाम पे फ्लैट है। तो इज इट अ वायलेशन और इट इज़ नॉट अ वायलेशन? जब तक आप कलेक्टर ऑफिस, ये अगर आपका ओरिजिनल मेंबर आपके लिस्ट में है समझो, और ये जो नया आदमी आया है जो भी है, अगर उसके नाम पे सोसाइटी ने किया है तो रेगुलराइज तो करना पड़ेगा ना। सो व्हाट, क्यों नहीं किया? क्यों नहीं किया? क्यों नहीं किया? करना चाहिए ना। नहीं तो उसको कलेक्टर के पास जाके अप्रूवल लेके फिर उसको पोस्ट सैंक्शन कर सकते हो ना। ही इज पेइंग ऑल चार्जेस देन, लेकिन कलेक्टर के पास अर्जी गए है क्या उनकी? वो क्यों झगड़ रहे हैं? वो क्यों झगड़ रहे हैं? तो मेरा एक रिकमेंडेशन है, आप नहीं, एक मिनट सर देशपांडे जी, तो जो मेंबर आहे तुम्ही म्हणताय की त्याने ऍप्लिकेशन केलंय पण अजून होत नाही, त्याला म्हणा हायर अथॉरिटीला जाऊन भेट। सर मेरा रिकमेंडेशन ऐसा है, जो मनीष ने किया है, यू टेक दिस केस विद अनिल साटम, उनके साथ में जाते, बिकॉज यू कैन फॉलो अप एंड गेट, देयर आर सम केसेस वेयर दिस विल फेस दिस प्रॉब्लम। अपने को फ्री होल्ड में भी ये प्रॉब्लम आने वाला है, बिकॉज मेंबरशिप का तो ट्रांसफर तो मेंबर ने पैसा भर दिया, सोसाइटी का फ्री होल्ड का पैसा कौन भरेगा? इससे ह्यूज अमाउंट सरकार करनी, तो वो अभी जो फ्री होल्ड जब बनता है तो आई थिंक यू शुड टेक द हेल्प ऑफ एमएलएस, बिकॉज वो अमाउंट भी उधर बहुत देशपांडे जी, Not the point. आता अमित साटमला तर आपण ओळखतो, तुम्ही ओळखता, तुम्ही एकदा भेटून सांगा ना की असं असं आहे, तो लावेल फोन। We have called him here. He's coming in some time. सर बेसिकली फ्री होल्ड का ओवर जो वाइट में पेमेंट है वो तो आप सोसाइटी देगी, बट अंडर द हैंड टेबल का वो क्यों देना है? यू कैन आस्क द एमएलए टू हेल्प अस, बिकॉज दैट अमाउंट इज वेरी डिफिकल्ट टू पे। आरटीआय नाही टाकला असं आमचं काय होत नाही, 2 वर्ष अर्ज पेंडिंग आहे तरी काय ते दुसरा आला असतो ना। आरटीआय से तुम्ही जर ॲप्लिकेशन टाकले, आरटीआय डाला है, या आय नो मॅजिक का डबल वॉट नहीं, रेड टेपिज्म इज देयर। नहीं, दैट्स व्हाई आई एम सेइंग कि if अगर किसी सोसाइटी के पास उतना पैसा है तो दे सकते हैं। Given the consideration and taken the communal position that there is a proper timing because the process has not been followed. Not following process of A. A has already gone. I do not know whether B has set 4 plans, so it may not be very easy to mention. At the society policy, in the larger interest of the society or other members, you have to also promote this matter, take initiative, try by either by of your own or of some expert help, including political help, and see that this is not possible. There is no substitute for that. My question is different. Sort it out. My question is, as of now, whether that stands as a violation or not. That's it. It is a violation. It is a violation. नाही सर, एक मिनिट, कसं आहे, कलेक्टर अप्रूवल तुम्ही नाही देशपांडे जी अप्लाय केलेलं आहे, बरोबर आहे, पण अजून ऑर्डर नाही दिली ना, कलेक्टरची ऑर्डर असते। त्याच्यावरती लिहायचं प्रलंबित आहे त्यांच्याकडे। हां, एक काम करू शकता साहेब, व्हॉट इज सेड की तुम्ही देऊ शकता की अर्ज कधी केलाय त्याची डेट टाकायची, आणि आज ताग आहे, हे मॅटर पेंडिंग आहे, प्रलंबित आहे, बस, म्हणजे बॉल इज इन देअर कोर्ट, बॉल इज इन देअर कोर्ट। See, in our society, we are so meticulous
all property buyers, like during last 1 year, 4 flats have been sold. All the cases, our secretary is physically present there. We see to it that the buyer and in the together, what is the correct ठीक है मैं सोच रहा हूँ माइक दूँ both of you have to jointly ensure and we monitor it and whatever the documentation is required as a ये किसका है but we say it's the collective ये responsibility किसका of है the old member, new coming member and कैमरा society. किसका है And it is clear. We are not interested in that because we are a crore to be that is not our objective. Our objective is to must comply the requirement of society and government. If you do that, absolutely your the state is clear and whenever you go for this development, you go into very They will come to you for no use certificate and all that basically. That time you have to tell them कि say particularly buyer has to be informed. बाहर को इन्फॉर्म करना चाहिए कि दिस रिक्वायर्स कलेक्टर. मेनी टाइम ऐसा भी होता है कि वो बोलते नहीं सेल करके निकल जाते हैं बट आपको सोसाइटी का जवाबदारी रहती है उनको इन्फॉर्म करनी है. When we apply for approvals of the members, they ask for all the documents. We submit those documents and the approval process is followed up. Subsequently, again, it comes back to Tehsildal's office and he on his own starts doing all kinds of inquiries and things and so on. So there is a duplication of everything that is happening. And then, as you know, nothing happens without paying under the table. Applied in a long time period, say 3 years back and 1 year back, ऐसा कुछ हुआ है. Because the process will start only once. तो 2 बार वो inspection के लिए नहीं आएंगे. Unless there is a long नहीं सर, अभी अगर आपने इंडिविजुअल मेंबर के अप्रूवल के लिए जो भी डॉक्यूमेंट्स चाहिए वो सब सबमिट किया बैंड्रा पेस्ट ऑफिस में एंड दे आर ऑलरेडी लुक्ड इनटू इट, दे हैव सेड एवरीथिंग एंड इट्स ऑलमोस्ट थ्रू. नाउ अगेन तहसीलदार्स ऑफिस दे keep on asking for so many details again. So this they have to do only inspection once. एक ही बार करना है. बार बार करने की जरूरत नहीं. और वो टाइम में जो एप्लीकेशन आपने डाला है उनको पूरा एप्लीकेशन फॉर्म देने की जरूरत नहीं. आपने सबमिट किया उसका लिस्ट ही देना है कि ये मेंबर का आप लोग ने एप्लीकेशन दिया है. एक ही बार देना है, बार देने की कोई जरूरत नहीं. क्या से कौन सा पेपर से क्या है मतलब आपके पास पेपर नहीं है क्या? डबलिंग का सवाल नहीं है बट आपको अभी तो लिस्ट है. See, once your society has resolved we are going for the redevelopment, follow 79A. आप कलेक्टर के ऑफिस में जाओ या कहीं भी ऑफिस में जाओ, वो एक ही सवाल बोलेंगे आपकी सोसाइटी रीडेवलपमेंट में जा रही है, सेंड योर डेवलपर. आप लोग मत आना. यू गॉट द आंसर. उधर से क्या जाओ, सेंड योर डेवलपर. योर ऑल क्वेरीज सर, ऑल क्वेरीज विल बी हैंडल्ड बाय डेवलपर. दिस इज व्हाट एक्चुअली द हैपनिंग. योर ऑल एवरीथिंग विल बी सॉर्टेड आउट. इफ यू इंडिव्हिज्युअली गो देयर, मराठी रस्व आहे का दीर्घ आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पळवणार. करेक्ट. प्लीज कम. सो दॅट इज अ प्रोसिजर. I just wanted to add that whatever you had said, our society had made an application before 7th of March and त्यांनी सर्व येऊन बघितलं आमच्याकडे आणि रिपोर्टही तयार केला. आता परत आम्हाला ते 10% मध्ये फायदा घ्यायचा असेल तर तो इन्स्पेक्टरने येऊन आता तुमच्या बिल्डरला पाठवा म्हणून आमच्याकडे असं सांगतात. आता म्हणजे याचा आम्हाला काय करायचं, 10%ला आमचा फायदा घ्यायचा असेल तर आम्ही करायचं आहे का तर बिल्डर करायचं आहे? ऐका, तुम्ही रिडेव्हलपमेंटचं डिसिजन अजून घेतलेलं नाही ना? सोसायटीच्या मीटिंगमध्ये झालेलं आहे, फिक्स केलं आहे. ओके, सो लेट डेव्हलपर हँडल दिस ना. Let developer handle this. It's not your baby. So the developer, if you are appointed developer for your redevelopment, so let handle this issue
by the developer. I told you was that to get the benefit of 7%, 10%, better we have to make an application once again for the developer involved. Or Yeah, you can. before, 15, No, you can make fresh application. the inspection all the So what? Inspection असाही होणार आहे and तसं application कीजिए sir. one more thing what mentioned about that. See, once we had Take this mic so everybody will listen to your question. see, once we had sent a member who wanted to buy a flat in our building, we had sent to get the elector's permission. During that time, because our And also you have to inform the collector. इसके लिए आपको ट्रांसफर चार्जेस भरने की जरूरत नहीं, लेकिन ये फॉर्मेलिटीज फॉर्म डी, फॉर्म ई, नॉमिनेशन का फॉर्म, मैनेजिंग कमेटी रेजोल्यूशन. हाईकोर्ट में क्या बोल सकते हैं कि मेरा एप्लीकेशन पड़ा 3 महीने में प्रोसेस करो, क्योंकि हाउ लॉन्ग ऐसा भी एक सोल्यूशन है विच इज मच मोर चीपर. बट लेट मी सी उसका रिजल्ट क्या आता है. वंस वी गेट द आंसर टू दैट, दैट इज द वे वी कैन डू, बिकॉज दैट इज ए मच चीपर वे ऑफ डूइंग थिंग्स. अभी कलेक्टर ऑफिस में जो तहसीलदार मैडम है, अपर तहसीलदार मैडम यादव मैडम, उनकी ट्रांसफर हुई थी. वो ट्रांसफर को रोका गया मंत्रालय से. उनको 3 साल का एक्सटेंशन दिया गया अभी फिर से. क्यों दिया गया? बिकॉज नजराना शी इज डूइंग ग्रेट वर्क फॉर पीपल. कलेक्टर ऑफिस ये प्रॉब्लम हमको अभी पिछले 1 साल से ज़्यादा होगा, पहले इतना नहीं था, और ये ऑर्गेनाइज तरीके से हो रहा है. हमको ये इसमें क्या करने का सोचना पड़ेगा, बिकॉज इट इज़ गेटिंग टू मच एंड मिडिल क्लास सोसाइटीज आर नॉट. जहाँ पे बिल्डर है वहाँ पे ठीक है, जहाँ पे बिल्डर नहीं है वहाँ पे हमको कुछ ना कुछ तो बात, तो अपने को इसके ऊपर आवाज़ उठाना नहीं पड़ेगा, अपने को एक बार बताना पड़ेगा. आपका आवाज ही नहीं आएगा मैडम, आपको आगे आना पड़ेगा. आप लोग आप धरना करेंगे कि हम लोग 500 लोग कलेक्टर ऑफिस, आर यू रेडी? यस. 500 लोग धरना करेंगे कलेक्टर ऑफिस. सर ये पूछना था कि छोटे बड़े फ्लैट तो इक्वल अमाउंट भरना है या अकॉर्डिंग टू स्क्वायर? अकॉर्डिंग टू कारपेट एरिया. Someone was arguing no. अकॉर्डिंग टू कारपेट एरिया ऑफ द फ्लैट. Okay. Second question कि आफ्टर 16th मार्च अगर हमने एप्लीकेशन 20th मार्च को, Pardon, what you said? आफ्टर 16th मार्च, हाँ नया आया है. हाँ चलो हमने हमारी सोसाइटी में 20th मार्च को एप्लीकेशन डाल दी. ओके और दिस ओके. और एक दूसरी सोसाइटी ने 20th सितंबर को डाली. ओके तो रेडी रेटनर रेट से लेते हैं 10%. जी. तो मेरा कम आएगा हमारी सोसाइटी में, तो 20 मार्च को डालें और उन्होंने 20 नहीं, कैसा है? महीने में बढ़ गया ना. नहीं ऐसा नहीं मैम. कैसा है, वो जो सितंबर 23 में जो एप्लीकेशन किया है सोसाइटी में, बराबर? नहीं, राइटली यू सेड ना सितंबर. नो, which will do, You will do. Yeah, will do. Someone did 28th March. Okay. हाँ. This society said we'll do it on September 20th. चलेगा. तो 6 महीने का नहीं ऐसा नहीं सर मैडम. तो It is 5% and 10%. of what? 5% for No, for 10%. current ready regular rate. हाँ. Current ready regular rate मैडम. हाँ, तो मार्च की कम है, सितंबर का नहीं रेडी रेगुलर रेट ऐसा बढ़ता नहीं मैडम. नहीं एक मिनट, मैं सवाल नहीं समझ लिया. मैं बट लास्ट 3 years सर, फॉर योर इंफॉर्मेशन, देयर इज नो इंक्रीज. अभी मालूम नहीं. एक मिनट, आपका एप्लीकेशन कौन से डेट में जाता है उसको कोई इंडिकेशन नहीं है. जिस दिन भी वो ऑर्डर निकालते हैं वो टाइम का रेडी रेगुलर रेट लिया जाता है. तो आपका 15 मार्च 7 मार्च के पहले दिया है और आपका ऑर्डर 15 अप्रैल को आता है, तो 15 अप्रैल को जो रेडी रेगुलर रेट रहेगा वो कंसिडर किया जाएगा, वो साल भर रहेगा. तो 30 सितंबर का किसी का एप्लीकेशन हुआ है और नवंबर में एप्लीकेशन प्रोसेस हुआ है, तो भी वो फर्स्ट मार्च का जो रेडी रेगुलर रहेगा. तो एप्लीकेशन जिस दिन प्रोसेस होता है वो इम्पोर्टेंट है. गवर्नमेंट आपका डिमांड रेट नहीं लगेगा लगेगा ना. ऑर्डर के टाइम का. मैडम
सिंपल रूल है कलेक्टर ऑफिस का। जिस दिन कलेक्टर ऑर्डर पास करता है फ्री होल्ड का, उस दिन जो रेट होगा आरम, वो हिसाब से आपको पैसा भरना है। यस पर स्क्वायर मीटर या अगर कम हो गया तो कम भरना पड़ेगा। हाँ कम होगा तो नहीं बोल अभी तो बढ़ेगा। कोरोना में कम से कम 3 साल उसको स्टैटिक रखा गया है। अभी बढ़ने वाला है। फर्स्ट अप्रैल से बढ़ना, अभी सब 10% में जा रहे हैं। और असेंबली में मिनिस्टर ने भी बोला 8 महीना पहले कि हम 5% करेंगे, पर वो बैकआउट करते हैं, वो अपने प्रॉमिस में नहीं करेंगे। अभी उन्होंने 10% किया है, तो फेडरेशन 5% के लिए स्टिल फाइट करेगी कि नहीं? सर मैं आपको एकदम क्लियर बताता हूँ सर, आवर डिमांड इज 5% समान टू ऑल, नो सेल्फ रीडेवलपमेंट, नो रीडेवलपमेंट टू डेवलपमेंट। अपना ये डिमांड अभी भी रहने वाला है। वी आर वेटिंग फॉर इलेक्शन टू बी ओवर, देन अगेन बिकॉज नजरुल लैंड अभी 5% से 2% हो गया है। काफी लोग 10% से कर लेंगे, तो फिर वो कहाँ करने वाले? नहीं इतना जल्दी तो ऑर्डर नहीं होता कलेक्टर ऑफिस का, इट टेक्स टाइम। नहीं 6 महीना एप्लीकेशन करने के लिए है, नॉट फॉर पेमेंट। वो कलेक्टर ऑफिस के स्क्रूटिनी के हिसाब से होगा सर। हेलो Avnici has come here, so now we'll start with a felicitation program. Mrs. Gill, Kantaji, please आ जाइए now. Meanwhile, I'll request Vikramji to talk about our issues to Anuj. आपल्या विभागाचे आमदार माननीय अमित साटमजी इथे उपस्थित झाले, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने, फेडरेशनच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो। अमित साटम साहेबांनी माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या 3 अधिवेशनांमध्ये हा 5%चा जो मुद्दा आहे तो इतका उचलून धरला होता, दाबून म्हणजे अगदी, आणि त्याचा इम्पॅक्टसुद्धा झालेला आहे नक्कीच, कारण इतकं ठासून त्याने मांडलेलं आहे ना, आणि ते आम्हाला सगळ्यांनाच आवडलं। तसंही मंगेश कुडाळकर साहेबांनी हा मुद्दा घेतला होता, आशिष शेलार साहेबांनी घेतला होता, अतुल भाटकरकर साहेबांनी घेतला होता, परंतु प्लस पॉईंट श्री अमित साटम साहेब की त्यांनी हा जो मुद्दा लावून धरला होता तो शेवटपर्यंत लावला, आणि ठीक आहे 5% सरसकट झालं नाही, पण 5 आणि 10% झालं, त्यातल्या त्यात थोडंफार समाधानाची बाब आहे असं आपण म्हणायला हरकत नाही। त्यामुळे अमित साटम साहेब खूप खूप थँक्यू तुमचे, तुम्ही आपल्या मध्यमवर्गीयांसाठी तुम्ही काहीतरी एक दिलासा आपल्या सरकारने दिला आहे, आणि आता किती लोक पुढे येऊन 5 किंवा 10% हे जे बेनिफिट आहे ते उचलतात, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। 5% हे सेल्फ रिडेव्हलपमेंटला, पण त्याच्यामध्ये काही कंडिशन घातल्या आहेत, जसा तो 3 नंबरचं जे प्रोव्हिजन आहे दॅट इज व्हेरी डेंजरस, की ते तुमचा जो ओरिजिनल FSI आहे त्याच्या 25% क्षेत्र हे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेला द्यायचं, दॅट इज फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट, आणि रिडेव्हलपमेंट थ्रू द डेव्हलपर याला कुठली कंडिशन नाही, ओनली पे 10% अँड गेट युअर लँड फ्री होल्ड। पण सेल्फ रिडेव्हलपमेंटला ज्या दिवशी कलेक्टर ऑर्डर काढेल त्या सोसायटीला, ते 2 वर्षाची ऑर्डर असेल, त्या 2 वर्षात सोसायटीला ती कार्यवाही करायची। समजा सोसायटीने ती नाही केली तर परत 2 वर्षाचं एक्सटेन्शन सरकार त्यांना देईल, पण त्यानंतरही समजा नाही झालं तर त्यांनी भरलेली जी रक्कम आहे फ्री होल्डची ती फोरफिट करण्यात येईल, आणि त्यांचं लँड कन्व्हर्शन क्लास 1 आहे ते परत क्लास 2 मध्ये रिस्टोर करण्यात येईल। या काही डेंजरस कंडिशन आहेत थोड्या सेल्फ रिडेव्हलपमेंटचं। आमचं सजेशन असं आहे की 5 आणि 10 करण्यापेक्षा एकच 5% सेल्फ डेव्हलपमेंट असू दे किंवा बिल्डर डेव्हलपमेंट, कुठली कंडिशन घालू नये, म्हणजे जसं नाजूल लँडला काहीच कंडिशन नाही, तुम्ही 2%वरती लँड फ्री होल्ड करा, नंतर कधी ते काय करतील, सेल्फ डेव्हलपमेंट करतील, बिल्डर करतील, ते नुसतेच जमीन फ्री होल्ड करून देतील। काय होतं की आज सोसायटी डिसाईड करू शकत नाही की आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट करू, आपण इथे काही सोसायटी नाही, त्यांची 30 वर्ष पण कंप्लीट नाही झाली,
आणि त्यांना बिल्डिंग पण स्ट्रक्चरली दे आर व्हेरी गुड. पण त्यांना फक्त हे करून ठेवायचे, प्रिहोल्ड करून ठेवायचे, समजा 5-10 वर्ष. पण तो टाईम स्पॅन जो आहे ना पोझिशनचा मला 30 सप्टेंबरचा आहे, तर आपल्याला फक्त 5% आणि प्रिहोल्ड एवढं असं सिम्पल असेल ना म्हणजे तर ते बरोबर आहे. आता 10% तर कुठलीच कंडिशन नाही आहे आणि पुष्कळशे सोसायटी जातील पण म्हणजे तसा रिलीफ आहे, भरपूर रिलीफ आहे. म्हणजे आज जिथे 3 लाख रुपये होते तिथे लोकांना 2 लाख रुपये द्यायचे, समजा 5 लाख असतील तर 3.5 लाख रुपये द्यायचे, जिथे 10 लाख असेल तिथे 6.5 लाख रुपये द्यायचे. पुष्कळशे सोसायटीज जातील पण म्हणजे काय. पण जर बल्क ऑफ द सोसायटी हॅव टू गो 5% जर प्रिहोल्ड असेल. आणि दुसरं म्हणजे काय केलं त्यांनी लीज आणि ह्याच्यामध्ये पण डिस्टिंक्शन सोसायटीचे ती सोसायटीज असते त्यामध्ये लीज आणि ऑक्युपन्सी कब्जे करण्याचं काही कारण नाही. कारण सोसायटीमध्ये मध्यमवर्गीय असतात, लोअर इन्कम असतात, सगळेच लोक असतात. त्यामुळे तो एक सोसायटी सगळ्याच सोसायटीला मिळाला तर ते बरोबर म्हणजे काय. सर कॉरिजेंडममध्ये काय केलं आहे 18 मार्चला त्यांनी लीज होल्ड लँड, लीज होल्ड राईट हा शब्द वगळून टाकला आणि ऑक्युपन्सी क्लास 2 वर्गाला फक्त हे सवलत दिली आहे. हे अचानक का झालं माहीत नाही, पण आधी दिलं होतं आणि आधी दिलं होतं. 16 मार्चला दोन्ही आहे, पण 18 मार्चला लीज होल्ड लँडचं काढून टाकलं आणि ओनली ऑक्युपन्सी क्लास 2. हां आता 18 मार्चचं म्हणजे लीज होल्डरला कुठलेच कन्सेशन मिळत नाही आता आणि त्यांना 25% आणि 15% आहे. आणि माझ्या मते ते जरा म्हणजे खूप जास्त आहे, सोसायटीजना ते परवडणारं पण नाही. आणि दुसरं 30 सप्टेंबरची जी मुदत आहे, आता बघा सगळ्या हाऊसिंग सोसायटीना ह्या सगळ्या डिसिजन घ्यायला वेळ लागतो, जनरलवाडीमध्ये हे सगळं डिस्कस करावं लागतं आणि अचानक कुठलीही सोसायटी आम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे म्हणून लगेच अर्ज नाही करू शकत. त्यांना या सगळ्या कार्यवाही करावी लागते. त्यामुळे ते 30 सप्टेंबर अशी मुदत देणं चुकीचं आहे ना. कमीत कमी 2-3 वर्षाची मुदत दिली तर ॲटलिस्ट सोसायटी विल स्टार्ट. साटम साहेबांना आल्या आल्या आपण कोर्टाच्या त्या कठड्यामध्ये बसवलेलं आहे, ते अपेक्षित नव्हतं. आधी त्यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी आपला प्रश्न अगदी शासन दरबारी लावून धरला आणि ॲटलिस्ट त्यांनी 10% आणलेला आहे आणि त्याचा सत्काराचे हकदार ते आहेतच आहे. त्यामुळे आधी त्यांचं कौतुक करूया, नाही तर ते म्हणतील की मी इथे कशाला आलो हे गाण्याने. कौतुक केलं ना, सुरुवात कौतुकापासूनच झाली. तर मला असं वाटतं की तुमच्या फेडरेशनतर्फे आणि मंगल गीत सोसायटीतर्फे आणि इकडच्या आजूबाजूच्या सगळ्या सोसायट्यांतर्फे साहेब तुमचं आम्ही स्वागत करतो. आणि त्याचबरोबर एक मिनिट मॅडम. त्याचबरोबर साटम साहेबांच्या ऑफिसमध्ये किंवा अनेक नेत्यांच्या ऑफिसमध्ये सतत फेडरेशनची आणि आपली लोकांची तक्रारी आणि गाऱ्हाणी घेऊन जात होतो आपण. तर साटम साहेबांच्या हस्ते आपण धमधरेंचा सत्कार करूया या सोसायटीतर्फे की मैं फोटो निकालने के लिए वो निकाल रहे हैं. आणि साटम साहेब, आज जी व्यक्ती तुमची डाव्या बाजूला उभी आहे ती व्यक्ती फेडरेशनची संस्थापक, फाउंडर मेंबर ऑफ फेडरेशन, ज्यांनी ही संस्था उभी केली आणि आम्ही सगळे त्यांना जुडले गेलो. फाइंड द पर्पज मीन्स विल फॉलो. त्यांनी पर्पज शोधून काढला. आमच्या 18 लाख लोकांचा जो प्रश्न आहे, ज्या 3000 सोसायट्यांचा प्रश्न आहे मुंबईतला, हा या सलील नावाच्या माणसाने जाणला आणि त्यांचा सत्कार होणं महत्त्वाचं आहे. हा पहिला प्रसंग आहे की खरं म्हणजे नेत्याचा सत्कार होतो, पण नेता जनतेचा सत्कार करतोय, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. You want to say
felicitated team members also. Yeah, okay. Request Mr. Siddharth Pandey, he is our treasurer. And all these members have played lot of work, done lot of work. बहुत काम किया. Mr. Arvind Dhumade. Mr. Rathod from me. And then Manish is our, what do you call him? Manish. He is to handle all media. Media you don't understand. Most important part. He is the one who gave this idea that we should form a federation, and that's where we are here. Just I will give a couple of things that we say about 8 years back we had met here, and Mr. Amit Satam was here. And that time he had said two things. One is that the politician always says yes, and the bureaucrats always says no, and it has to change. And the bureaucrat should say yes, and the politician should say no. Now this is a very, can you hear me? Now this was a kind of education for me that time, because of course I was facing a lot of difficulties in the bureaucracy and the political part. But then what we say is when the politician says yes, he will say yes to everything. But he should say when there is a possibility of not having it, he should be able to say no, it is not possible. The problem comes in the second part, where if it is possible and then the bureaucrat says no, then that's where the problem comes in. So this was, I think, a very profound thing that he said that time. I thought it was an important thing for us to. After that we have done a lot of work. We have been Federation of Grantees of Government Lands च्या संघटनेचे या ठिकाणी उपस्थित सर्वच पदाधिकारी, त्याच्यामध्ये सलीम साहेब आहेत, धामडेरेजी आहेत, धुमाळेजी आहेत, पारदेजी आहेत, आणि या ठिकाणी इथे उपस्थित या 161 लेआउट परिसरातील जो मेजरली कलेक्टर लँडवरती वसलेली वसाहत आहे त्या सर्व रहिवासी बंधू भगिनींना सर्वप्रथम तर मी तुमचे अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो की आपण अशा प्रकारचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि या ठिकाणी आपला जो निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 15% 10% करण्याचा आणि 5% फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट करता जो घेण्यात आलेला आहे, एक खूप मोठ्या संघर्षानंतर प्रयत्नानंतर हा निर्णय झालेला आहे. आणि त्या निर्णयाचे खरे जर अभिनंदनाचे पात्र कोणी असतील तर या मंचावरती बसलेले मला सोडून बाकी इतर सर्व पदाधिकारी आहेत. याचं कारण असं आहे की या मंडळींनी ज्या प्रकारे पाठपुरावा केला, ज्या प्रकारे सर्व मुद्दे आमच्या समोर आणले, प्रत्येक मुद्द्याचे डिटेलिंग आमच्या समोर जे केलं आणि आमच्या एवढे पाठीमागे लागले की विधानसभेपर्यंत हा मुद्दा मांडण्यासाठी त्यांनी आमची पाठ सोडली नाही. आणि याच्यामध्ये काही मी एकटाच त्याच्यामध्ये सहभागी आहे असं नाही आहे. माझे सहकारी आमदार अतुल भातखळकरजी, माझे सहकारी आमदार आशिष शेलारजी, माझे सहकारी आमदार मंगेश कुडाळकरजी आणि माझे सहकारी आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, या सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. तर मला आठवतंय की मागच्या अधिवेशनाच्या वेळेला मला वाटतं ऑगस्टमध्ये आपण माननीय विधानसभेच्या अध्यक्षांच्या चेंबरमध्ये माननीय महसूल मंत्र्यांना बोलावून एक त्या ठिकाणी मीटिंग घेतली होती. आणि त्या मीटिंगमध्येच माननीय महसूल मंत्र्यांनी सांगितलं होतं की आपण 1 महिन्यामध्ये हा निर्णय करू. परंतु तो 1 महिन्यामध्ये काही निर्णय झाला नाही. त्याचं कारण असं असतं की अनेक किंवा कोणत्याही प्रकारचे निर्णय करत असताना
जो मागणी करत असतो तो फक्त एकाच बाजूनी विचार करत असतो आणि एकाच बाजूनी बघत असतो. फॉर एक्झाम्पल, या समोरचा जो मँग्रोव्ह आहे तो मी ह्या ठिकाणी उभं राहून जर बघितला तर मला एवढंच दिसतं, पण मी जर वरती जाऊन बघितला तर मला संपूर्ण मँग्रोव्ह झोन आणि त्याच्या आजूबाजूला काय काय अडचणी आहेत किंवा काय काय अजून गोष्टी आहेत त्या दिसतात. त्यामुळे या ठिकाणी उभं राहून फक्त एकच अँगल दिसतो, पण वरती जाऊन बघितलं तर आपल्याला संपूर्ण नजारा जो असतो आजूबाजूचा दिसतो. आणि त्यामुळे मागणी करणाऱ्यांकडनं मागणी करत असताना फक्त एकच दृष्टिकोन, ते बरोबर आहे, योग्य आहे, त्याच्यात काही चूक नाहीये, ते आपल्या दृष्टिकोनातून मागणी करत असतात. पण सरकारला ज्या वेळेला निर्णय करायचा असतो त्यावेळेला सरकारला अनेक सगळ्या बाबींचा विचार करून की असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, याच्यामुळे काय रिपरकशन येतील, त्याच्यामुळे काय रिपरकशन येतील. आणि त्याच्यामध्ये असाही एक मुद्दा आला होता की कोणतीही सोसायटी रिडेव्हलपमेंटला ज्या वेळेला जाते, मुद्दा हा रिडेव्हलपमेंटचाच आहे, टू बी व्हेरी फ्रँक. आणि कारण सगळ्या सोसायट्या त्याचा जीर्ण झालेला आहे. 1980च्या दशकामध्ये ही तरी वसाहत ही 80च्या दशकामध्ये किंवा 90च्या दशकामध्ये बनलेली आहे. अजून एक 10 वर्षांनी डिलेव्हमेंटेड होती सगळ्या बिल्डिंग. मग त्यावेळेला लोकांनी काय करायचं? आणि त्यामुळे रिडेव्हलपमेंटला जात असताना हा जो काही प्रीमियम भरायचा आहे सरकारला, तो भरतं कोण? ती सोसायटी भरते की डेव्हलपर भरतो? ऑब्विसली डेव्हलपर भरतो. आणि त्यामुळे डेव्हलपरला सूट देण्याकरता ही मागणी आहे का, असाही प्रवाद त्या ठिकाणी चर्चेमध्ये आला होता. कारण लोकांना तर घर डेव्हलपर बांधून देणार आहे, त्यामुळे डेव्हलपरला पैसे भरू दे, शासनाचा महसूल कशाला कमी करायचा? शेवटी आपण हे सगळं कोस्टल रोड असेल किंवा कोस्टल रोड महानगरपालिकेचा प्रकल्प आहे, परंतु जे काही वेलफेअर स्कीम्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे काही शासन चालवते किंवा महानगरपालिका चालवते, शेवटी चालवते कुठून? जनतेतनं निर्माण केलेल्या टॅक्स मधून, वेगवेगळ्या प्रीमियम्स मधून तो पैसा जमा होतो, त्याच्यातून आपल्याला राज्य चालवायचं असतं. आणि त्यामुळे एका डेव्हलपरला किंवा बिझनेस कम्युनिटीला फायदा करून देण्याकरता हे करायचं का, हा प्रश्न आहे. तर त्याच्यात दुसरी आर्ग्युमेंट यांच्याकडनं पण आहे, पुढची आर्ग्युमेंट की डेव्हलपरला जर 5% भरायचे आहेत, 10% भरायचे आहेत किंवा 15% भरायचे आहेत, ते फायनली त्याच्या कॅल्क्युलेशन मधनं तो करणार. आणि मग कॅल्क्युलेशन मधनं जर 5-10% पुढे मागे होत असेल तर त्याचा जो फायनल इम्पॅक्ट आहे तो रहिवाशांना दिलेल्या एक्स्ट्रा एरियावरती, भाड्यावरती, कॉर्पसवरतीच येणार आहे. त्यामुळे दोन्ही साईडनी आर्ग्युमेंट्स आहेत. आणि दोन्ही साईडनी आर्ग्युमेंट्स होत असताना सरकारला एक बॅलन्स्ड अप्रोच आणि एक बॅलन्स्ड रोल घ्यावा लागतो, जेणेकरून रहिवाशांचा इंटरेस्टही प्रोटेक्टेड राहील, सरकारचा इंटरेस्टही प्रोटेक्टेड राहील. आणि त्यामुळे त्यावेळेला सांगितलं होतं की पहिलं तर आपली लढाई होती फ्री होल्ड करण्याकरता, मग फ्री होल्ड झालं, मग त्याच्यानंतर आपली लढाई सुरू झाली 15%वरनं 5% करण्याकरता. आणि त्याच्यातनं एक बॅलन्स्ड अप्रोच घेत असताना सरकारने 10%चा हा निर्णय केलेला आहे. आता दुसरा जो आहे 5%चा सेल्फ, आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की म्हणजे मी ॲज अ पॉलिटिशियन इलेक्शनच्या तोंडावरती इथे सगळ्यात तुम्ही सांगितलेल्या गोष्टींना हो म्हणू शकतो आणि आजची वेळ मी मारून नेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. हां, पण मला तसं करायचं नाही आहे. आणि मला तुम्हाला जे काही खरं आहे, कारण मी कधीच खोटं बोलत नाही, जे खरं आहे ते सांगतो. आणि कदाचित त्याच्यामुळे मी काही लोकांमध्ये अनपॉप्युलरही आहे की मी तोंडावरती जे आहे ते हो नाही तर नाही सांगतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉलिटिशियन हॅज टू से लर्न टू से नो अँड ब्युरोक्रॅट हॅज टू लर्न टू से येस, which is applicable to all the ex-bureaucrats staying in this 161 layout. पण आता सांगून उपयोग नाही, कारण मोस्ट ऑफ देम हॅव गॉट रिटायर्ड. एनिवेज, प्रत्येक रोलचा, प्रत्येक प्रोफाईलचा, प्रत्येक पोझिशनचे काही डिमांड असतात, काही प्रेशर असतात आणि त्याच्यामुळे त्या वेळेला तो माणूस त्या रोलमध्ये असताना तसा वागत असतो. मी तुम्हाला आज हे अति नम्रपणाने सांगू इच्छितो की तुम्ही 2-3 मागण्या इथे
समोर ठेवल्या, म्हणजे तुमच्या जे काही बोलण्यातलं माझ्या समोर जे काही आलं, एक 10%चं 5% झालं पाहिजे, मग सेल्फ डेव्हलपमेंटला जे काही कंडिशन्स टाकले आहेत ते झाले पाहिजे वगैरे. ह्याच्यामध्ये कुठली मागणी आपण लावून धरली पाहिजे आणि कुठली मागणी आता लावून धरण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, जे आपण सोडून पुढे निघायला पाहिजे आयुष्यामध्ये, बरोबर आहे की नाही? तर ते मी तुम्हाला सांगेन, त्याच्या हिशोबाने आपण पुढे हे करू. म्हणजे मग काय, वी विल नॉट वेस्ट अवर टाइम अँड रिसोर्सेस ऑन सम सर्टन थिंग्स. पहिला मुद्दा सांगतो की आता 15%चं 10% झालेलं आहे, ते आता 10% झाले, त्यामुळे त्याच्यामध्ये आता काही फार हे करण्यामध्ये काही स्कोप पण नाहीये, त्याला काही अर्थही राहत नाही. सरकारने एक योग्य बॅलन्स स्टँड घेतलेला आहे. 15%चं 5% नाही 10% केलं आहे, ज्याच्यामध्ये रहिवाशांनाही 5%ची सूट दिलेली आहे आणि 5% सरकारचेही त्याच्यामध्ये वाचवलेले, बरोबर आहे ना? 10% कमी करायचे होते, 5% कमी केले, 5% रहिवाशाला फायदा दिला, 5% सरकारने आपला इंटरेस्ट जो आहे प्रीमियमचा प्रोटेक्ट केला. त्यामुळे तो विषय आपण आता इथे हे करून पुढे निघाला पाहिजे असं मला वाटतं. आता दुसरा जो तुमचा मुद्दा आहे मुदतीचा, आणि तिसरा मुद्दा तुम्ही काहीतरी एक 3 नंबरची कंडिशन काहीतरी टाकली आहे, हा असं ते काय म्हणा, त्याच्यावरती आपण जरूर चर्चा केली पाहिजे. आपण आपलं नाही आहे मला हा एक्झॅक्टली लक्षात आलं माझ्या तुमच्या बोलण्यामध्ये, म्हणूनच सांगतोय की ते जी काही 3 नंबरची कंडिशन आणि दुसरा मुद्दा आता तुम्ही जो पहिला आता बोललात तो मुदत, ह्या 2 मुद्द्यावरती डेफिनेटली आपण निवडणुका झाल्याच्या नंतर रिप्रेझेंटेशन्स दिली पाहिजेत, सरकारला भेटलं पाहिजे, मंत्र्यांना भेटलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन प्राप्त करण्याच्या संदर्भात आपण पावलं उचलली पाहिजे. आय एम पॉझिटिव्ह. आपण जर जसं हे पटवून दिलं तसं ते जर पटवून दिलं तर सरकार हे शेवटी जनतेकरता असतं. कुठलंही सरकार काही जनतेला त्रास होईल अशा प्रकारचा निर्णय करत नसतं. त्यामुळे ते पटवून दिल्याच्या नंतर आपण जरूर त्याच्यामध्ये पाठपुरावा करून त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह काहीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न करू. तिसरा एक चौथा मुद्दा आपण म्हणालात तो कलेक्टर ऑफिसमध्ये डेफिनेटली मला असं वाटतं की आपण सर्वांनी आपले पदाधिकारी, मी आणि अजून पाहिजे तर आपण 2-3 आमदारांना बरोबर घेऊन इलेक्शन झाल्याच्या नंतर सबअर्बन कलेक्टर जे असतील आणि एक सिटी कलेक्टरमध्ये जर काही विषय असतील त्या दोन्ही कलेक्टरकडे आपण मिटिंगला घेऊ आणि त्यांना या ठिकाणी, कारण ह्या अशा सगळ्या गोष्टी होतात ते मला माहिती आहे, आणि त्यामुळे प्रत्येक टेबलवरती काहीतरी अपेक्षा असते आणि हे सगळं होत असतं. त्यामुळे ते न होता, नागरिकांना त्रास न होता, जो नियमाने त्या ठिकाणी आपला प्रस्ताव घेऊन आलेला आहे त्याचा प्रस्ताव लवकरात लवकर टाइम बाउंड मॅनर मध्ये कसा तो पूर्ण होईल हे त्या विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्याच मीटिंग मध्ये आपण बोलवू. तुम्ही त्याची लिस्ट द्या की हा अधिकारी त्याच मीटिंग मध्ये कलेक्टरच्या समोर त्यांना बोलवू, आपली मीटिंग घेऊ, 2-3 आमदार जाऊ आणि हा मुद्दा आपला जो आहे तो इमिडिएटली आपण सॉल्व्ह करून घेऊ. इलेक्शन झाल्या जूनच्या महिन्यामध्ये आपण ती मीटिंग घेऊ. जून किंवा जुलैच्या महिन्यामध्ये पुढचं अधिवेशन 10 जूनला आहे, पण त्याच्या आजूबाजूला अधिवेशनाच्या दरम्यान म्हणा किंवा असं मागच्या वेळेला जसं आपण स्पीकर साहेबांच्या चेंबरमध्ये मीटिंग घेतली तशी एखादी मीटिंग 10 जूनला अधिवेशन आहे महाराष्ट्राचं, तशी एखादी मीटिंग घेऊन पुन्हा एकदा महसूल मंत्र्यांना बोलवून, कारण कधी कधी काय असतं की सरकार निर्णय करतं, निर्णय केल्याच्या नंतर कुठला तरी बाबू रूल्स बनवत असतो आणि मग रूल्स बनवत असताना काहीतरी इकडे टाक, तिकडनं काहीतरी टाक, इकडनं काहीतरी टाक असं होत असतं सिस्टममध्ये. त्यामुळे कदाचित शासनाचे म्हणजे मला माहित नाही आता ते का टाकलं, कुणी टाकलं, त्याच्या मागे काय लॉजिक आहे, दॅट वी विल डिस्कस इन द मीटिंग, ठीक आहे ना. आणि मग त्याच्यातनं जसं पुढे आपल्याला जाता येईल तसं आपण पुढे जाऊ असं मला वाटतं. मला वाटतं की आपण मांडलेल्या सगळ्या मुद्द्यांना मी समाधानकारक दिली की नाही मला माहित नाही, परंतु उत्तर तरी त्यामुळे आपण त्या हिशोबाने आपण पुढे जाऊ. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण मांडलेले जे लॉजिकल जे काही स्टँड असतील, लॉजिकल जे काही आपले पॉईंट्स असतील, शासन त्यांना ऍक्सेप्ट करेलच, कारण शेवटी जनतेसाठी असणारं सरकार आहे आणि कुठली वसुली करणारं सरकार नाही आहे 100 कोटीची. त्यामुळे
पॉलिटिकल स्टेटमेंट एक टाकतो, कारण निवडणूक आहेत ना. 10%च राहील. पुढे 10%च राहणार ना. हा बरोबर, ते बरोबर आहे, ते लक्षात आलं ना माझ्या, ते बरोबर आहे, ते होतं ते मान्य करतो मी. काय काय समजा 1 कोटी असेल 1:1 अच्छा, म्हणजे ते भरायचे आणि वरनं ह्यांना हे द्यायचं. ठीक आहे ना. आपण हा मुद्दा जो आहे ना तो आपण डेफिनेटली त्या ठिकाणी आपण करू, आणि टाइम मेन काय, टाइम बाउंड मॅनर मध्ये ही हॅज टू बी आन्सरेबल की वाय इफ इज नॉट डुईंग इट इन 30 days 60 days 90 days जे काय असेल, वाय यू आर नॉट डुईंग, काय कारण आहे. त्याच्यामुळे तो डेफिनेटली वी विल टेक दिस अप. बाकीचे पण 2-3 मुद्दे जे आहेत ते तुमचे आपण वी विल टेक अप. ठीक आहे ना. आणि शेवटी काय, सिस्टमला सवय झालेली असते काही गोष्टींची, आणि ती सवय मोडण्यामध्ये फार वेळ लागत असतो, आणि त्यामुळे ते आपण जरूर करू. आणि मला असं वाटतं की येत्या जूनमध्ये निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण आपल्या जे काही रिप्रेझेंटेशन्स आहेत त्या मार्गावरती आपण जाऊ. मला पूर्ण विश्वास आहे की सरकार त्याच्याबद्दल सकारात्मक राहील. आणि मला असं वाटतं की जसा विकसित भारत आपण विकसित भारतच्या दिशेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व कूच करतच आहोत, तसा विकसित महाराष्ट्रही होत आहे. मुंबई शहरामध्येही खूप मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय, मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, वर्ली ट्रान्सफॉर्मर लिंक असेल, असे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स, रस्त्यांची कामं आता आपल्याच परिसरामध्ये आपण पाहतोय. CC रोड एक झाला, दुसरा होईल. त्यामुळे मुंबई सुद्धा एका पॉझिटिव्ह डायरेक्शननी पुढे ही जात आहे. कारण मुंबई, लेट मी अश्युअर यू दॅट नाव टुडे मुंबई इज इन safe and secure hands. Let me assure you that it is not in hands of people who have taken money in खिचडी. आणि त्यामुळे आता ते खिचडीत पैसे खाणारे तर उमेदवार झाले बाबा. त्यामुळे मी तुम्हाला हे आश्वस्त करतो की मुंबई शहर, महाराष्ट्र, देश तर आहेतच, कारण देश आहे की नाही ह्याच्यावरती कोणाला शंकाच नाही आहे. मुंबई शहर आणि महाराष्ट्रही आता सेफ हँड्समध्ये आहे, आणि मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकार हे पुढे जात आहे. आणि हा झालेला निर्णय त्याचं एक प्रतिबिंब आहे असं मी मानतो. हा झालेला निर्णय त्याचं एक प्रतिबिंब आहे. कुठे ना कुठे लोकांच्या मागण्या ह्या लॉजिकली लक्षात घेऊन सरकार आणि जनता दोघांचंही हित लक्षात ठेवून एक बॅलन्स निर्णय सरकारने केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जसे आपण आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवले तसे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण ठेवाल, अशा प्रकारची विनंती तुम्हाला सर्वांना करतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हा सत्कार सोहळा आयोजित करण्यासाठी मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या घडीला विधानसभेमध्ये एकही नेता असा नाही आहे की त्यांना आपलं कलेक्टर लँडचं कॅल्क्युलेशन माहीत नाही. 2011ला आमची फेडरेशन स्थापन झाली सलीलजींच्या पुढाकाराने, आणि ते जेव्हा पोटतिडकीने जेव्हा सांगायचे कॅल्क्युलेशन तेव्हा सगळे नेते डोकं खाजवायचे, काय आम्हाला कळत नाही. मी सर सांगतो तुम्हाला, पूनम ताईंनी देखील आमच्या 3 मीटिंग घेतल्या की मला हे समजूनच घ्यायचं आहे, सलीलला बोलवा, मला हे काय आहे ते सलीलला बोलवा, मला समजून घ्यायचं. 3ऱ्या मीटिंगला सलीलला त्यांनी समजवलं की हे कॅल्क्युलेशन असं आहे का, मला असं बोलायचं आहे का. आज आपलं हे कलेक्टर लँडचं कॅल्क्युलेशन एवढं सोपं करून साटन साहेबांनी आणि त्यांच्या टीमने आपल्याला दिलेलं आहे. ते जसं म्हणाले की आपण हे पॉझिटिव्ह वेने घ्यायला पाहिजे आणि आता आपली घरं सुधारण्याच्या मार्गाने आपल्याला जायला पाहिजे. मला असं वाटतं, मनीषी, यू वॉन्ट टू सम अप प्लीज आइए. साहेबांनी आपल्याला खरंच एक चांगली आशेचा किरण दाखवला आहे. तो म्हणजे आम्ही आता सर 10%च्या प्रोसेसने 79A प्रोसेसने जातोय खरं, परंतु आज या मंचावरनं तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे
की कलेक्टरच्या दरबारी तुमचे कागदपत्र थांबणार नाहीत. हे जे आश्वासन आम्हाला आज दिलेलं आहे हे खरंच कौतुकास्पद आहे, आशास्पद आहे. आणि खरंच जूनच्या नंतर आपण सगळेजण जाऊन कलेक्टरच्या ऑफिसमध्ये बसूया आणि आमचे सगळे रिडेव्हलपमेंटचे पेपर्स जे आलेले आहेत ते मार्गी लागतील. याबद्दल तुम्ही या आश्वासनाबद्दल फ्री होल्ड लँडबद्दलचे जे आश्वासनाचे आपण कागदपत्र दिलेली आहेत ते करण्यासाठी म्हणून तुम्ही आमच्या सोबत आहात. याच्यातच सगळं आलं तर मला असं वाटतं की मंगलदीप आणि परिवारातर्फे अमित जी के पास हम जब गए थे तब हमारे पास इतने सारे इश्यूज थे. हम लोग हमारी सोसाइटी के प्रॉब्लम्स लेके गए थे. वहाँ हम कलेक्टर में गए, हमको बोल रहे हैं इतना पैसा देना होगा, इतना देना होगा, ये होगा. उनका नाम लेकर गए, हमारे 11 ट्रांसफर्स हो गए सोसाइटी के. सो वी गॉट इट ट्रांसफर्ड इन कलेक्टर. अभी जो ज़्यादातर हमारे इश्यूज है ये एरिया के, इट इज़ लाइक जो हमारा शेड्यूल कास्ट के जो वायलेशंस हैं तो वो किसी तरह से हम लोग को उसके अंदर सहूलत मिले कि पेनल्टी लगा दे जो भी है, लेकिन एक बार हम उससे क्लियर हो जाए. एक शेड्यूल कास्ट है, किसी सोसाइटी के ओसीज नहीं है. सो ये 2 इश्यूज अमित जी हमको है उसमें हेल्प करें. थैंक्स. वॉटर बिल पे चल रहा है.